नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. आज आपण दोन प्रश्नांवर चर्चा करणार नाही आहोत. आज पहिला प्रश्न आपला आहे सर्जिकल स्ट्राईकबाबत पाकिस्तान खोटारडेपणा करत आहे का, या विषयावर मी तातडीने चर्चा सुरू करणार आहे. आणि 10 वाजता मी तुम्हाला रावसाहेब कसबेंची मुलाखत तुमच्यासमोर आणणार आहे. रावसाहेब कसबे हे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध विचारवंत आहेत, लेखक आहेत. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी मंथन केलेलं आहे. जे महाराष्ट्रामध्ये आज लाखोंनी मराठा मोर्चे निघत आहेत ते आणि आरक्षणाबद्दल त्यांना काय वाटतं हे त्या मुलाखतीत मी तुम्हाला ऐकवणार आहे. ही मुलाखत तब्बल 1.5 तास आहे. 10 वाजता सुरू होईल, 11:30 चालेल. म्हणून आज दुसरी चर्चा नाही करणार आहे. पण पहिली चर्चा आपली आहे सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्या अंकाबाबत. काल दिवसभर आपण ही चर्चा केली, काल रात्रीसुद्धा केली. 24 तासात आणखी काही घटना घडलेल्या आहेत. त्या घटनांबाबत मी आता चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, आपल्याला माहिती आहे माजी खासदार आहेत, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध लेखक पत्रकार हेमंत कर्णिक. आपल्यासोबत दिल्लीहून आहेत विजय चौथाईवाले. विजय चौथाईवाले हे भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार शाखेचे प्रमुख आहेत. आपल्यासोबत आहेत पुण्याहून युवक प्रतिनिधी प्रथमेश पाटील. आणि आपल्यासोबत आहेत नागपूरहून आणखी एक युवक प्रतिनिधी भूमिका पांडे. भूमिका पांडे या मोदी आर्मी नावाच्या संघटनेच्या उपाध्यक्ष आहेत. आपल्यासोबत फोनवरून येणार आहेत भारतीय लष्करातले माजी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आणि लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांच्याशी मी आज दुपारी बोललो. त्यांची काय मतं आहेत या सगळ्या प्रकरणाबाबत तेही मी तुम्हाला ऐकवणार आहे. अशा प्रकारे गेल्या 24 तासात निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत मी चर्चा करणार आहे. माझा प्रश्न जरी पाकिस्तान खोटारडेपणा करत आहे हा असला तरी हा एक मुद्दा आहे, बाकी अनेक मुद्दे आहेत, त्यावर चर्चा सुरू करूया. मी सुरुवातीला चर्चा करणार आहे ती या सर्जिकल स्ट्राईकबद्दल. कालपासून सांगितलं जातं आहे की हा सर्जिकल स्ट्राईक स्वातंत्र्योत्तर भारताने पहिल्यांदाच केलेला आहे. अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक यापूर्वी करण्यात आला नव्हता. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, आज दुपारी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांना हाच प्रश्न मी विचारला. काय म्हणतायत जरा पडद्यावर बघा. माजी लष्कर प्रमुख बिक्रम सिंग असं म्हणालेले आहेत किंवा काही लष्करी तज्ज्ञ आहेत अजय साहनींसारखे, हे असं सांगतायत की अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक हा पहिलाच नाही. याआधीसुद्धा भारतीय लष्कराने अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक्स केलेले आहेत, पण त्याबद्दल मीडियाला माहिती देण्यात आलेली नव्हती, ते गुप्त ठेवण्यात आलेले होते. हा असा पहिलाच हल्ला आहे की ज्याची माहिती मीडियाला देण्यात आलेली आहे. तुम्ही यावर काय प्रकाश टाकाल? हे मला वाटतं खरं आहे, कारण असे हल्ले आधीही झालेले आहेत, परंतु त्याचं जाहीर वक्तव्य त्या बाबतीत करणं त्यावेळी किंवा त्या संदर्भात सुयोजित नव्हतं, त्यामुळे त्याचा कधीच उल्लेख कानावर आलेला नाही आहे. ह्यावेळी हे आपल्या सगळ्या देशवासियांना, सगळ्या नागरिकांना हे समजणं अगत्याचं होतं, म्हणून याची वाच्यता झाली. तेव्हा अजय साहनी आणि जनरल बिक्रम सिंग जे म्हणतात ते काही खोटं नाही. हे खरं आहे, तुम्ही असं म्हणताय. आणि सर, पण यावेळेला तुम्ही जे म्हणालात की हे जनतेला सांगणं, हे जगाला सांगणं आवश्यक होतं म्हणून हे सरकारने केलेलं आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, यावेळेलाच हे आवश्यक का होतं आणि मागे जी लष्कराने अशी बहादुरी दाखवली ती लोकांना सांगणं आवश्यक का नव्हतं? प्रत्येक प्रसंगाचा एक संदर्भ असतो. त्याच्या आधीचे जे असे प्रसंग होते त्यात पाकिस्तानकडून झालेल्या गडबडींना किंवा त्यांनी केलेल्या चुटपुट हल्ल्यांना उत्तर म्हणूनच या कारवाया आधी झाल्या. आणि त्याचं स्वरूप आणि उरी हल्ल्याचं स्वरूप याच्यात जवळजवळ जमीन अस्मानाचं अंतर आहे. उरी हल्ल्यानंतर केवळ देशाचा प्रत्येक नागरिकच नाही हळहळला, परंतु सगळ्या जगात याची वाच्यता झाली आणि अनेक लोकांना असे प्रश्न पडले की भारताकडे एवढं सैन्यबल असताना, त्याची एवढी क्षमता असताना पण भारत या बाबतीत कसं काही करत नाही. तेव्हा त्यांना हे दाखवून देणं, पटवून देणं की ही क्षमता आहे आणि योग्य वेळी आम्ही त्याचा वापर करू, या दृष्टीने हे दाखवणं आणि याची वाच्यता करणं जास्त जरूर होतं.
आपल्यासोबत या क्षणाला लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आहे. शेकटकर सरांचा अनुभव आपल्याला माहिती आहे, अनेक वेळा ते या कार्यक्रमात आलेले आहेत. मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि नंतर भालचंद्र मुणगेकर सरांकडे येणार आहे. शेकटकर सर, आत्ताच लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर काय सांगत होते ते मी आपल्या प्रेक्षकांना ऐकवलं. ते म्हणाले कालपासून जे सांगितलं जात आहे की हा पहिला सर्जिकल स्ट्राईक नाही आहे, हा फक्त लष्कराने पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धी दिलेला पहिला सर्जिकल स्ट्राईक आहे. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? शेकटकर सर, माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? नाही, त्यांच्याशी संपर्क होत नाही आहे. पण मुणगेकर सर, तुमचं काय म्हणणं आहे? आत्ता जे विनायक पाटणकर म्हणाले की हा पहिला सर्जिकल स्ट्राईक नाही आहे, आधीही आपण केलेले आहेत. पाटणकर, आणि पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही पाटणकरांची मुलाखत सुरुवातीला दाखवलं, त्याबद्दल अत्यंत स्पष्टपणे आणि कुठल्याही प्रकारचं संदिग्धपणा नसताना त्याने ती भूमिका मांडली आणि त्यांचा आपल्याला पण मदत होईल. अशा प्रकारचे समजा सर्जिकल हल्ले पूर्वी झालेले जरी असले तरी पाटणकर म्हणलं त्या पद्धतीने उरीचा प्रकार झाल्यानंतर 18 सप्टेंबरला 18 माणसं मारल्यानंतर ज्या पद्धतीने मारली गेली त्याचा एक परिणाम म्हणून त्याला एक इमिडिएट त्याला संदर्भ जो होतो त्याचा संदर्भ आहे. पाकिस्तानने 1947 स्वातंत्र्य मिळाल्यापासून जवळजवळ प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी भारताशी अघोषित युद्ध केलंच आणि प्रत्येकी 2-4 युद्ध देखील झाली. पण आता विशेषतः टेररिझम झाल्यानंतर पाकिस्तान इज एक्सपोर्टिंग टेररिझम, म्हणजे भारतामध्ये जसं पंतप्रधान म्हणाले तसं पाकिस्तान हे संबंध जगभर टेररिझम पसरवण्याचं एक फार मोठं हे झालेलं आहे, म्हणजे फार मोठा आधार बेसिक सोर्स त्याचा झाला, उगमस्थान आहे पाकिस्तान. अशा परिस्थितीमध्ये 18 माणसांना उरीच्या निष्पाप जवानांना मारल्यानंतर त्याचा एक स्वाभाविकपणे सबंध देशात एक प्रचंड राग आहे, एक विद्वेष आहे. पाकिस्तानच्या इमिडिएट संदर्भात आपण काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. आणि या अनुषंगाने पहिल्यांदा झालं किंवा न झाला मुद्दा बाजूला सोडून झालं हे अत्यंत योग्य झालं, ते स्ट्रॅटेजिक पद्धतीने झालं. सरकारचे त्याबद्दल मी जाहीरपणे अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी त्यासाठी अभिनंदन करतो. आणि भारताच्या सैन्याने ज्या प्रकारे हे ऑपरेशन केलं 2.5 तासामध्ये, रात्री 12:30 वाजून 3-3:30 वाजेपर्यंत, त्याबद्दल त्यांच्या कौशल्याचे मी अभिनंदन करतो. हे अत्यंत पूर्ण विचार करून पाकिस्तानला जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर आयसोलेट करून पाकिस्तानची नाकेबंदी करून आणि तुम्ही जे मगाशी म्हटलं त्या पद्धतीने अत्यंत खोटारड्या अशा प्रकारचा पाकिस्तानचा प्रचार सुरू असतो. त्यामुळे मला या भूमिकेशी मी संपूर्ण त्याचा संदर्भ आहे आणि ते पब्लिसाईज करून लोकांना विश्वासामध्ये घेतलं. ते असं म्हणणं आहे सरकारने अतिशय योग्य केलं आहे. पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराकडे नंतर येऊया, पण पुन्हा आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आहे. माझी अपेक्षा यावेळेला माझा आवाज त्यांना नीट ऐकू जाईल. शेकटकर सर, लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर माझ्यासोबत होते. त्यांनी असं सांगितलं की हा भारताने केलेला पहिला सर्जिकल स्ट्राईक नाही आहे. जनरल बिक्रमसिंगही असंच म्हणाले, अनेक लष्करी तज्ज्ञही हेच म्हणत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? हा पहिला सर्जिकल स्ट्राईक आहे का हा पब्लिसाइज केलेला, प्रसिद्धी केलेला पहिला सर्जिकल स्ट्राईक आहे? येस सर, निखिल साहेब, हा पहिला सर्जिकल स्ट्राईक नाही हे मी पण म्हणतोय. कारण की सर्जिकल स्ट्राईक म्हणजे होतं काय? सर्जिकल स्ट्राईक म्हणजे की तुम्ही शत्रू किंवा कोणतेही वस्तू असेल त्याला ताबडतोब जाऊन अर्धा पाऊण तासामध्ये संपवा आणि परत या. जर तुम्हाला लाईन कंट्रोलच्या पुढे जायचं आहे किंवा आतमध्ये यायचं मग तुम्ही ताबडतोब ते करा. असे अनेकदा केलेले प्रश्न. असं नाही आहे की पहिल्यांदा, आता मागच्या वेळेला आपण म्यानमारमध्ये केला तो पण सर्जिकल स्ट्राईक होता ना. परंतु 1971च्या नंतर, 1971च्या युद्धाच्या नंतर पब्लिसाइज्ड सर्जिकल स्ट्राईक हे आपण पहिल्यांदा करतोय की ज्याला आपण फार मोठा एक पब्लिसिटी दिलेली आहे. ती द्यायची आवश्यकता होती कारण की बरेचदा आपल्याला काही काम करायला लागतात जे आपल्या लोकांकरता केलं पाहिजे. भारतीय जनतेमध्ये भयंकर संताप होता की आपल्या देशामध्ये येऊन, आपल्या सीमेमध्ये येऊन आपल्या लोकांचा प्राणहार केला. आपण काय करतोय? दॅट वॉज वन पार्ट. द सेकंड पार्ट वॉज that we wanted to give a message to across the border की तुम्ही आम्हाला गृहीत धरून जाऊ नका. डोंट टेक अस फॉर ग्रांटेड. जर तुम्ही आम्हाला बाध्य केलं ते हे करावं लागेल. आणि मी त्या किती सर्जिकल झाले, कुठे झाले ती चर्चा करायची आवश्यकता नाही आपल्याला, कारण की आपण त्याचा स्वीकार केला नाही. परंतु असं नाही आपण हातावरती हात धरून बसलोय. आतापर्यंत झाले, अनेक झाले. परंतु ज्याप्रमाणे ही प्लॅनिंग केली गेली आहे इतक्या मोठ्या ह्याच्यावरती हे पहिल्यांदा झालंय. हे पहिल्यांदा झालंय. दॅट इज अ फॅक्ट अप्लाइड. सर, येस सर.
शेकटकर सर, मला पुढचा मुद्दा जो घ्यायचा आहे, मी मुणगेकर सर माझ्या स्टुडिओमध्ये आहेत, माजी खासदार आहेत, तुम्हाला माहिती आहे, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, पाकिस्तान जो खोटारडेपणा करतोय, गेले 24 तास पाकिस्तान याबाबत खोटारडेपणा करतोय. एक तर स्ट्राईक झालंच नाही असं सांगितलं, 2 त्यांचे सैनिक यामध्ये मारले गेले ते कबूल करतायत, पण स्ट्राईक झाला नाही, केवळ क्रॉस बॉर्डर फायरिंग झालं असं सांगितलं. या फायरिंगमध्ये भारताचे 14 जवान मारले गेले असंही प्रचार त्यांचा मीडिया करतोय. याबाबत तुम्ही काय म्हणाल? सर, मी याच्याबद्दल हे म्हणणार आहे, पाटणकर साहेबांनी त्या कोरचं कमांड केलंय, ज्या क्षेत्रामध्ये हा ऑपरेशन झाला होता, पाटणकर साहेबांनी तिथे कमांड केली, ते कोर कमांडर होते, मी पण तिथे काम केलेलं आहे. शेवटी आपण एक लक्षात घ्या की पाकिस्तान शासक जर त्याला शासनात जिवंत राहायचं आहे, तो हा कधीही मान्य करणार नाही की भारतीय सैन्य पाकिस्तानच्या क्षेत्रामध्ये येऊन त्यांच्या सैनिकांना मारून गेले. जर त्यांनी हे स्वीकार केलं तर तो राजनैतिक आणि इतर आत्महत्या करण्यासारखं आहे. There's a philosophy in war and politics and diplomacy, sir. There it says, if you speak the truth in politics, in diplomacy, in warfare, you are committing a suicide. तुम्ही आत्महत्या करताय. याकरता पाकिस्तानचे शासक आणि सैन्य कधीही हे स्वीकारणार नाही की भारतीय सैन्यांनी पाकिस्तानच्या क्षेत्रामध्ये जे त्यांना म्हणतात आहे, we don't recognize it Pakistan. It is our Pakistan. It is our Pakistan occupied Kashmir. आणि हे शासनाचं इथेच म्हणणं आहे. When we came, we destroyed the people, we killed their people, and we came back unscratched. हे जर त्यांनी मान्य केलं तर उद्या ते पंतप्रधान राहणार नाही, लाच मारून त्याला बाहेर काढतील ते. हे नक्की झालेलं, अगोदर पण झालंय. सो दीज आर देअर कंपल्शन्स. ते आपण मान्य केलं पाहिजे. ते जे सेनाध्यक्ष आहे त्यांना ते आताच निवृत्त करतील ते. Therefore, we should take it की थंडी म्हणतात आहे, पण आपल्याला त्याबद्दल जास्त काळजी करायची आवश्यकता नाही. वर्ल्ड नोज. पण आपण आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सांगितलं पाहिजे की आपण दोन्ही पिढ्याची आवश्यकता नाही, आम्ही मारलं. अजून जरी तुम्ही 5 दिवसानंतर पहा, जे सैनिक मारले गेले आहे त्यांच्या घराचे लोक त्यांना फातिमा म्हणतील आहे, त्यांचा संस्कार करतील आहे, कुर्बानीचे ते करतील आहे. आपल्याला काय ना किती लोक गेलेले आहे. शेवटी वी शुड बी लिटल पेशन्स आणि वी शुड नॉट रिस्पॉन्ड टू दीज थिंग्स. दिस इज माय रिक्वेस्ट, दिस इज माय अपील. शेकटकर सर, धन्यवाद या तुम्ही मत व्यक्त केल्याबद्दल. मी पुन्हा स्टुडिओत येतोय. मुणगेकर सर आणि हेमंत कर्णिक, मला तुम्हाला विचारायचं आहे, पाकिस्ताननी जो प्रचार सुरू केला आहे, म्हणजे एक तर फार बरं झालं, लष्करी अधिकाऱ्यांनी एक स्पष्ट केलं की हा पहिला सर्जिकल स्ट्राईक नाही. कालपासून जो एक प्रचार चालला होता किंवा हाईप करण्यात आलं होतं, हा पहिलाच आहे असं कोणी केलं नाही, असं नाही, फक्त त्याची प्रसिद्धी आपण पहिल्यांदा केली आहे. पण पाकिस्ताननी जो अपप्रचार चालला आहे कालपासून, ते मान्य करत नाही आहे की असा स्ट्राईक झाला, 2 जवान मेले, उलट ते सांगतात 14 भारतीय जवान आम्ही मारलेले आहेत. आत्ता शेकटकर जे म्हणाले, ही त्यांची राजकीय गरज आहे. तुमचं काय मत आहे? अगदी शेकटकरांचं म्हणणं 100% बरोबर आहे. अगदी पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत जिनांचा थोडा जर काळ आपण जर सोडला, जेव्हा पंतप्रधान जिना होते, तर त्याच्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की सातत्याने पाकिस्तानमध्ये मिलिटरी राजवटच आहे. ते सरकार जुल्फिकार अली भुत्तोंचं असो, नवाज शरीफचं असो किंवा बेनझीर भुत्तोचं असो, पाकिस्तान इज कंटिन्युअसली रूल बाय मिलिटरी क्लास. मिलिटरीशिवाय पाकिस्तानचा राज्यकारभार कोण करू शकत नाही. अशा वेळेला ते असं म्हणाले की भारत हा इतका खोटारडा देश आहे. शरीफ असं म्हणाले की 18 लोक जे बुरीला मारले गेले ते भारतीय सैन्यानेच मारले आणि पाकिस्तानची बदनामी केली. पाकिस्तानची जनता आणि पाकिस्तानची राजवट ह्या दोघांच्यामध्ये मी फरक करतो आणि आपण तो केला पाहिजे. प्रश्न इथे असा आहे की अशा तऱ्हेने भारताने इतकं क्विक सर्जिकल ऑपरेशन करणं, ही पाकिस्तानचे राज्यकर्ते नवाज शरीफ आणि त्यांची मिलिटरी जी संपूर्ण आहे त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आहे. त्यांना तिकडची जनता अक्षरशः हे करून चोपून काढेल त्यांना, म्हणजे दे विल टोटली स्लॅप देम, हे त्यांना नको आहे. आणि म्हणून पाकिस्तानने हा कांगावा केलेला आहे आणि तो पाकिस्तान सातत्याने करत आलेला आहे. आता असं झालेलं आहे की जगामध्ये बऱ्याच राष्ट्रांना, जी राष्ट्र परवापर्यंत अत्यंत कुंपणावर बसून होती, अमेरिका, युरोपियन वगैरे, त्या सगळ्या लोकांना आता ISISच्या माध्यमातून कळलं की ह्या सगळ्या जागतिक दहशतवाद पोचण्यामध्ये पाकिस्तानचा काय रोल आहे. आणि म्हणून पाकिस्तान हे टेररिस्ट राज्य, एक दहशतवादी राष्ट्र आहे,
इथपर्यंत आता मजल गेली, ह्याला तोंड कसं द्यायचं, आपली नामुष्की आपण कशी पत्करायची. आणि ह्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करी राजवट आणि पाकिस्तानमधले नवाज शरीफ ह्या सगळ्यांना केवळ एक क्षमा याचना म्हणून लोकांच्या समोर आपण दुबळे आहोत हे दाखवायला नको म्हणून हा पण त्यांचा फक्त कांगावा आहे. ह्याच्यापुढे त्यांना काही अर्थ नाही. आणि हे कांगावा वाटेल झालं तर अशा प्रकारचा कांगावा ते सुरू ठेवतील. आणि पाकिस्तान हे ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा खोटारडं राष्ट्र आहे. मी खोटारडं म्हणजे पाकिस्तानच्या संबंधामध्ये म्हणजे मी पहिल्यांदा एक राष्ट्रपती आपण परत मी सांगतो एकदा, मी 11 दिवस पाकिस्तानमध्ये होतो. पाकिस्तानची जनता आणि पाकिस्तानचे राज्य यात फरक केला यात फरक जो नरेंद्र मोदींनी केला. पण त्याच्यामध्ये खोटारडे म्हणजे आज जगामध्ये अत्यंत बेजबाबदार, अत्यंत खोटारडं, अत्यंत खोटं बोलणारे, धादात खोटं बोलणारे, वाटेल तितके अफवा पसरवणारे आणि हे सगळं बसून दहशतवादाच्या माध्यमातून जगाला वेठीस धरणारं असा एक देश जर कुठला असेल, देश म्हणजे राजवट, तर तो पाकिस्तान आहे. पाकिस्तानची विश्वासार्हता शून्य आहे. मी येतो हेमंत कर्णिक तुमच्याकडे, पण आधी दिल्लीला जाऊया. भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार शाखेचे प्रमुख विजय चौथाईवाले आपल्यासोबत आहेत. विजयजी, मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न, हा पहिला सर्जिकल स्ट्राईक नाही असं सेना अधिकाऱ्यांनी सगळ्यांना आता सांगितलेलं आहे. मलाही सांगितलं, आता जनरल शेकटकर सुद्धा तेच म्हणाले. कालपासून असा प्रचार चालला होता हा पहिला सर्जिकल स्ट्राईक आहे. याविषयी तुम्ही काय सांगाल? मी जनरल शेकाटकर आणि सर्व सैन्य अधिकाऱ्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. आणि मला याच्याबद्दल काहीही शंका नाही की पूर्वीही सेनेने असे सर्जिकल स्ट्राईक्स केले असतीलच. पण जे शेकाटकरांनी आणि इव्हन प्रोफेसर मुंगणेकरांनी एक्सप्लेन केलं की ज्या परिस्थितीमध्ये उरीचा हल्ला झाला आणि जे जनतेच्या भावनांना अतिशय ठेच पोचली की आपण आपला एवढा मोठा देश, आपलं एवढं मोठं सैन्यबळ आपण काय करतोय. आणि 8 दिवसापूर्वी तुमच्याच या कार्यक्रमात झालेली चर्चा आठवत असेल तर अनेक सेनाधिकारी, आमचे मित्रपक्ष, अनेक देशभक्त नागरिकांनी हा प्रश्न उठवला होता. त्या पार्श्वभूमीवर हे जाहीर करणं, हे जनतेला एक सेल्फ कॉन्फिडन्स देणं, भारतीय नागरिकांना एक सेल्फ कॉन्फिडन्स देणं, सेल्फ एस्टीम देणं, याच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलं आहे. आणि म्हणून या अनाऊन्समेंटचं जे आहे, पब्लिक करण्याचं जे महत्त्व आहे ते महत्त्वाचं आहे. मी दुसऱ्या प्रश्नासाठी तुमच्याकडे येतो, पण त्याआधी हेमंत कर्णिक, तुम्हाला हे पटतंय? भारतीय जनतेला एक आत्मविश्वास देण्यासाठी, विशेषतः लष्कराला आत्मविश्वास देण्यासाठी हे करणं आवश्यक होतं. ते आधीही केलेलं आहे, पण आत्ता त्याची प्रसिद्धी करणं त्यामुळे आवश्यक झालं. हे पटतंय का तुम्हाला? 100% पटतंय मला सुद्धा. हे आतापर्यंत सर्जिकल स्ट्राईक पूर्वी झाले असले तर त्यांना प्रसिद्धी का दिली नव्हती हे त्याची कारणं त्याची काहीतरी त्यावेळची असतील. पण आज परिस्थिती नक्कीच अशी आहे की एक दहशतवादी हल्ला आपल्या सैन्यावर होतो, 17 सैनिक मारले जातात. आणि हा हल्ला दहशतवादी होतो याचा अर्थ असा की ते युद्ध नाही, ते छुप युद्ध आहे. एक प्रकारे राजकीय उद्देशाने केलेला हा एक प्रकारचा भ्याड हल्ला आहे. अशा परिस्थितीत तो हल्ला आपण सहन करत नाही, त्याला आपण उत्तर देत आहोत असं दाखवून देणं हे अगदी जरुरीची गोष्ट आहे. तेव्हा आपल्या सैन्याने हा हल्ला केला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन असं लोकांसमोर, पत्रकारांसमोर जाहीर केलं, ही अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे. याच्यामुळे सैन्याचं आणि जनतेचं, नागरिकांचं, दोघांचंही मनोधैर्य 100% वाढेल. यात काहीच वावगं नाही, याचं स्वागतच केलं पाहिजे. याचं स्वागत केलं पाहिजे. मला आणखी एक प्रश्न दोघांना विचारायचा आहे. विजयजी, आधी तुम्हाला, जो पाकिस्तानचा खोटारडेपणा आहे त्याबद्दल शेकटकर बोलले, त्याबद्दल डॉक्टर मुणगेकर बोलले, काय म्हणणं आहे तुमचं? नवाब शरीफ यांची ही राजकीय मजबुरी आहे आणि त्या मजबुरीला खोटं पसरवणार, ते जगामध्ये आरडाओरडा करणार, कसं उत्तर देणार आहे भारत सरकार? याचे 2 भाग आहेत. एक, पाकिस्तानमधलं राजकीय एस्टॅब्लिशमेंट आणि पाकिस्तानची आर्मी यांच्यात जे एक विलक्षण डायनॅमिक्स आहे की जे कुठल्याही लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या राज्यामध्ये राहू शकत नाही, असं एक युनिक कॉम्प्लेक्स डायमेन्शन्स त्याच्यात आहे. आणि त्यामुळे ते दोघंही स्वतःची पोझिशन कशी स्थिर राहील याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना बाकी दुसऱ्याचं काय होईल याची काही फारशी चिंता नाही आहे. पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत ते पुढच्या 3-4 आठवड्यात त्यांची ॲक्च्युअली रिटायरमेंटची वेळ आली आहे.
त्यामुळे त्यांना याच्या आधी आपण असा काहीतरी डॅमेज झालेल्या लष्कराला सोडून जातो असा एक म्हणजे छातीवर एखादा बिल्ला ठेवण्यापेक्षा एखादं नामुष्कीच्या बॅकग्राऊंडवर सोडून जाण्याची त्यांची इच्छा नक्कीच नाही. आणि जर समजा राजकीय नेतृत्वाने नवाज शरीफने जर समजा हे ॲक्सेप्ट केलं तर जसं मुनगेकर आणि बाकी लोक म्हणाले तसं ते ताबडतोब त्यांना दुबईला पळून जावं लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असं ज्याला म्हणतात किंवा झाकले मूठ 1.25 लाखाची त्या पद्धतीने त्यांनी असं सध्यापुरतं धोरण ठेवलं आहे की बाबा आपण सध्या हे डिनाय करायचं. कारण कुठल्याही परिस्थितीत आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांनी जर ते ॲक्सेप्ट केलं तर त्या दोघांची फार मोठी पंचायत होणार आहे. आपण पुढे जाऊया, पण त्याआधी या पाकिस्तानच्या खोटारडेपणाबद्दल जनरल विनायक पाटणकर काय म्हणतात ते जरा ऐकूया. मला तुम्हालाच विचारायचं आहे की पाकिस्तानने हे पूर्णपणे नाकारलेलं आहे की अशा प्रकारचा हल्ला भारताने केला आहे. ते असं म्हणतात हे क्रॉस बॉर्डर फायरिंग आहे, पण दुसऱ्या बाजूला त्यांचे 2 जवान यामध्ये ठार झाले हे ते कबूल करतायत. पाकिस्तानच्या प्रतिक्रियेकडे तुम्ही कसं बघताय? पाकिस्तानची प्रतिक्रिया काही नवीन नाही. याआधीही कुठल्याही प्रकारचा हल्ला जर आपल्या सेनेने पाकिस्तानवर केला, त्यांच्या सेन्यांच्या ठाण्यांवर केला, त्यांच्या शिपायांवर केला, तर असं काही झालंच नाही हे दाखवून देण्याची त्यांची पूर्वीचीच वृत्ती आहे. आणि हे जे 2 त्यांचे शिपाई मारले गेले आणि काही जखमी झाले हे केवळ लोकांना पटावं या दृष्टीने त्याला थोडंसं त्यांनी कबूल केलं आहे असं म्हणा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पाकिस्तानच्या नागरिकांशी बोलण्याचा कधी संबंध आला तर तुम्हाला लक्षात येईल त्यांच्याशी बोलता बोलता की ज्याला आपण सर्वसामान्य किंवा सर्व परिचित इतिहास असं मानतो त्यातल्या अनेक गोष्टी पाकिस्तान्यांना माहीत नसतात किंवा त्यांना माहीत असलेला जो इतिहास आहे तो अगदी आपल्याला माहीत असलेल्या इतिहासाच्या उलटा असतो अनेक वेळा. असं मी स्वतः अनुभवलं आहे. अनेक वेळा पाकिस्तानी लोकांची जेव्हा मी बोललो होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्याचा इतिहासाचा विपर्यास करून त्यांना त्यांच्या जनतेला सांगण्यात येतं आणि दुसरं काही माहीत नसल्यामुळे त्या जनतेचा त्याच्यावर विश्वासही बसतो. कारगिलच्या वेळी तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला असं काही झालंच नाही आहे असं पाकिस्तानचं वक्तव्य होतं जवळजवळ 7 किंवा 8 दिवस. त्याच्यानंतर हो हे असं झालं आहे, परंतु हे केवळ जे काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे दहशतखोर आहेत त्यांच्याकडून झालं आहे आणि त्यांच्यावर आमचं काही नियंत्रण नाही असं सांगण्यात आलं. आणि अगदी शेवटी जेव्हा आपण त्यांना तुमच्या शिपायांची शव तुम्ही परत घेऊन जाता का अशी जेव्हा त्यांना विनंती केली की तुम्ही घेऊन जात नसलात तर यांना इथेच पुरायची आणि त्यांचे जे अंत्यसंस्कार करायची आम्ही तरतूद करू असं जेव्हा सांगण्यात आलं आणि तोपर्यंत पाकिस्तानी जनतेला हे कळून चुकलं होतं कारण आपल्या TV वाहिन्यांवरनं येणाऱ्या बातम्या आणि येणारे फोटो सगळे ते पाहत होते. तेव्हा त्याच्या पलीकडे जाऊन खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. म्हणून मग नाईलाज आणि शेवटी त्यांनी की आमचे जवानही याच्यात काही शहीद झाले असं मान्य करून मग त्या बॉडीज ते घेऊन गेले होते. त्यामुळे पाकिस्तानची ही प्रवृत्ती फार जुनी आहे डिनायल ही एक स्ट्रॅटेजी म्हणूनच ते वापरतात. तर त्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर आत्ता त्यांचं जे वक्तव्य आहे ते बरोबर ह्याच्यातच फिट होतं की असं काही झालंच नाही आहे, फक्त भारताकडून काही हलक्या हत्यारांचा गोळीबार झाला आणि त्याच्यात आमचे 2 जवान शहीद झाले आणि 9 जखमी झाले एवढंच त्यांनी मान्य केलं आहे. उद्या जेव्हा माझी खात्री आहे उद्या जेव्हा त्या ड्रोन्सनी घेतलेलं फुटेज किंवा ती फिल्म जेव्हा दाखवण्यात येईल किंवा त्याचे व्हिडिओ सगळ्यांना उपलब्ध होतील तेव्हाही ते म्हणतील की हे दुसरीकडे कुठेतरी भारतात चित्रित झालेलं आहे आणि ते उरीच्या बदल्यात
त्यांनी कारवाई केली अशा नावाखाली भारत हे खपवतोय असंही म्हणतील याची मला अगदी खात्री आहे. आणि तुम्ही पाहाच की जवळपास असंच काहीतरी होईल. आणि शेवटी सांगायचं असं की जोपर्यंत त्यांना त्यांच्या जवानांची जशी आपण काळजी घेतो किंवा आपल्याला जितकी त्यांची फिकर आहे तशी त्यांच्या प्राणाची फिकर ते दाखवत नाहीत वरवर तरी त्यांच्या जनतेला, तोपर्यंत ही प्रवृत्ती कायम राहील. मुणगेकर सर, आत्ता पाटणकर यांनी उल्लेख केला की फिल्मिंग केलेलं आहे आणि कालपासून हे लष्कराने सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की आम्ही सगळ्या स्ट्राईक्सचं फिल्मिंग केलेलं आहे. माझा मुद्दा असा आहे आणि ही चर्चा देशामध्ये चाललेली आहे. एक गट असं म्हणतो आहे फिल्मिंग सार्वत्रिक करायला हवं, सगळ्या देशाला दाखवायला पाहिजे. दुसरा गट असं म्हणतो हे फिल्मिंग दाखवण्याची गरज नाही, ही आमच्या आर्मीची प्रॉपर्टी आहे, स्ट्रॅटेजिक आहे, हे कशाला देशाला आणि सगळ्या जगाला दाखवून पाकिस्तानला कळू द्यायचं की आम्ही काय केलं आहे. तुमचं काय खासदार म्हणून मत आहे? तुम्ही खासदार राहिलेला म्हणून विचारतो. खासदार त्यातला एक मुद्दा झाला तो तर आहेच, म्हणजे पण इव्हन अदरवाईज सुद्धा माझं असं म्हणणं आहे की ज्या आत्ता आपण जे परवा जे सर्जिकल ऑपरेशन जे केलं त्याचा संदर्भ, जसं शेकटकर आणि पाटणकर दोघेही म्हणाले, ते त्यातले तज्ज्ञ आहेत, ते दोघे त्याचा संदर्भ पूर्णपणे बदललेला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी सातत्याने पाकिस्तानला धडा शिकवूया असं म्हणत होते, त्यांच्यावर त्यासाठी टीका होत होती. अगोदर हे काँग्रेसने त्यांना धडा शिकवला नाही म्हणून हे सगळे लोक काँग्रेसवर टीकादिल करत होते. मला असं वाटतं की काँग्रेसवर टीका करत असताना किंवा मोदींनी 2 वर्षात काय केलं नाही, पाकिस्तानला धडा शिकवला नाही असं म्हणत असताना सुद्धा एका गोष्टीचा आपण सध्या लक्षात घ्यायला पाहिजे तो असा की हा जो त्याची जी वेळ जी आहे, त्याचं टायमिंग जे आहे, पाकिस्तानने ज्या पद्धतीने निष्पाप आपल्या जवानांना ठार मारलेला आहे त्याच्याबद्दल सिंधू नदीच्या पाण्यावाटपाचा प्रश्न उपस्थित करून पाकिस्तानला मोस्ट फेवरेबल नेशन स्टेटस जो आहे व्यापाराच्या संबंधातला त्याच्याविषयी चर्चा करून पाकिस्तानला जागतिक पातळीवर एका तऱ्हेने उघडं पाडण्याचा प्रयत्न करून त्याचा संदर्भ, जसं इंदिरा गांधीने अगोदर बांगलादेशच्या युद्धाच्या अगोदर 20 वर्षाचा रशियाशी करार केलेला होता, तितक्या स्ट्रॅटेजीने आणि हे इव्हॉल्व होत गेलेलं आहे. मला वाजपेयींनी, मनमोहन सिंगांनी आणि मोदींनी जे केलं त्याच्यामध्ये एक मला कन्सिस्टन्सी वाटते आणि त्या कन्सिस्टन्सीचा परिणाम म्हणून त्याने जे केलेलं आहे. प्रश्न असा की ह्याची पब्लिसिटी करणं आवश्यक यासाठी होतं की त्याने याच्याबाबत नाही विचारत आहे, जे फिल्मिंग केलंय ते पब्लिक करावं ना, ते पब्लिक करावं ह्यासाठी करावं असं तुमचं हो, माझं म्हणणं यासाठी आहे. आता ह्याच्यामध्ये मी स्वतः असं म्हणतो की भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी यांच्या धोरणांच्या विषयी जी काय टीका टिप्पणी उलटे सुलटे प्रवाह असतील ते बाजूला माझं स्पष्ट असं म्हणणं आहे, आज भारतीय जनतेचं नीतिधैर्य वाढविण्यासाठी अशा प्रकारची फिल्मिंगची आवश्यकता होती. पूर्वी जर सर्जिकल ऑपरेशन झाली असं पाटणकर आणि शेकटकरांचं म्हणणं होतं, पूर्वी अशा प्रकारचं फिल्मिंग कधी केलेलं नव्हतं. आता अशा प्रकारचं फिल्मिंग करण्यासाठी इंडिया इज फोर्स बाय पाकिस्तान टेररिझम आणि यावेळेला हे फिल्मिंग जगाला दाखवावं असं तुमचं म्हणणं नाही. याचं कारण जगाला सुद्धा कळलं की भारत आतापर्यंत पाकिस्तानशी सातत्याने संवर्धने वागलेलं आहे, ह्याच्या पुढेही भारत सातत्याने वागेल आणि वागावं असं माझं म्हणणं आहे. युद्ध हे पाकिस्तानप्रमाणे भारताला परवडणार नाही आणि त्यामुळे माझं असं म्हणणं ही फिल्मिंग करून भारतातील जनतेला विश्वासामध्ये घेतलं, ते बरं झालं, त्याचा संदर्भ योग्य आहे आणि जगात देखील एक मेसेज पाठवला, त्यामुळे फिल्मिंग दाखवलं पाहिजे. हेमंत कर्णिक, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमचं काय मत आहे? फिल्मिंग दाखवलंच पाहिजे असं माझं मत आहे. फिल्मिंग न दाखवल्यामुळे काय म्हणजे दाखवण्यामध्ये काय नुकसान आहे मला समजत नाही. आतापर्यंत आधुनिक काळामध्ये अमेरिकेने जेव्हा बगदादवर हल्ला केला ते फिल्मिंग दाखवलं. आता फिल्मिंग दाखवणं हा एक प्रकारे पुरावा मांडल्यासारखं असतं. आणि दुसऱ्या बाजूने बोलायचं झालं तर समजा आर्मीने फिल्मिंग दाखवलं नाही तर हा प्रश्न उरतो हा विश्वासार्हतेचा, आपल्या सैन्याचा विश्वासार्हता विरुद्ध पाकिस्तानी मीडियाची किंवा सरकारची किंवा सैन्याची विश्वासार्हता. मला आठवतं त्याप्रमाणे पाटणकरांनी सांगितलंच की कारगिलच्या वेळेला पाकिस्ताननी पूर्णपणे नाकारलं होतं. मला आठवतं ते असं की जेव्हा ॲबोटाबादमध्ये अमेरिकेने हल्ला केला आणि ओसामा बिन लादेनला मारलं तेव्हाही सुरुवातीची पाकिस्तानची प्रतिक्रिया हीच होती की असं काही झालंच नाही. अमेरिकेच्या ड्रोननी जेव्हा पाकिस्तानच्या हद्दीमध्ये अफगाण बंडखोरांना टिपून मारलं तेव्हाही पाकिस्तानची प्रत्येक वेळा सुरुवातीची प्रतिक्रिया अशीच होती की असं काही झालंच नाही. तेव्हा पाकिस्तानच्या आर्मीची विश्वासार्हता ही काही सध्या जगामध्ये कुठेही फार मान्यता त्याला आहे असं मला वाटत नाही. तेव्हा दाखवलं तर चांगलीच गोष्ट आहे, तो पुरावाच एक प्रकारचा मांडल्यासारखं होईल. तुमचंही म्हणणं दाखवायला पाहिजे जगाला की हा पुरावा आहे, हे आम्ही केलेला आहे. मला विजय चौथेवेले तुमच्याकडे व्हायचं आहे, सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहात तुम्ही, हे फिल्मिंग सरकार दाखवणार आहे की नाही? सगळीकडे उत्सुकता आहे, सोशल मीडियावर अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. आर्मीने सांगितलं फिल्मिंग आहे, दाखवायचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे किंवा नाही दाखवायचा निर्णय घ्यायचा आहे. तुमचं काय मत आहे?
निखिलजी असं आहे की फिल्मिंग दाखवायचा की नाही दाखवायचं याच्या मुळात जाऊन आपण हा प्रश्न विचारायला पाहिजे की हे दाखवण्यामागचा उद्देश काय. तो उद्देश जर साध्य होणार असेल तर फिल्मिंग दाखवायला हवा. उद्देश जर साध्य होणार नसेल तर फिल्मिंग दाखवून काही उपयोग नाही. उदाहरणार्थ जर हे फिल्मिंग भारतीय जनतेला आम्ही किती शौर्य गाजवलं आहे हे दाखवणं हा जर उद्देश असेल तर यासाठी ही फिल्म दाखवण्याची आवश्यकता नाही आहे, कारण भारतीय जनता ही कन्व्हिन्स झाली आहे की अशा प्रकारचं ऑपरेशन झालं आहे. दुसरा भाग, इंटरनॅशनल कम्युनिटी जे मेजर देश आहेत आज अमेरिका, युरोप, रशिया, इव्हन चायना, यापैकी कुठल्याही देशांनी हे ऑपरेशन झालं नाही किंवा या ऑपरेशनच्या सत्यतेबद्दल ती मात्र शंका उभी केलेली नाही आहे, कारण त्यांचे सॅटेलाईट्स आहेत, त्यांचीही गुप्तचर यंत्रणा आहे, त्यामुळे त्यांना ही माहिती कळलीच असेल की आतापर्यंत की हे ऑपरेशन खरंच झालं आहे. आणि तिसरा भाग आहे की हे पाकिस्तानला कन्व्हिन्स करायचं की तुम्ही आम्ही हे ऑपरेशन केलं, तर आपण किती पुरावे दिले तरी पाकिस्तान नाकारणारच आहे, कारण त्यामुळे त्यांचंच नाक कापलं जाणार आहे. ते म्हणतील की हे तर डॉक्टर फिल्म आहे, ही तर जागा आमच्या इथे नाहीच आहे, त्यामुळे ते असे अनेक हजार आर्ग्युमेंट्स करतील. त्यामुळे फिल्म रिलीज करून आज तरी काही ॲडिशनल टॅक्टिकल ऑर स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज भारताला राहील असं वाटत नाही मला. एका 6 महिने 2 वर्षानंतर एक हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हमध्ये ही फिल्म रिलीज करणं याला एक वेगळा डायमेन्शन आहे, पण आज तरी त्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मी येतो तुमच्याकडे, पण पाटणकर काय म्हणतात या प्रश्नावर बघूया. त्यांचंही मत महत्त्वाचं आहे. मी हाच प्रश्न त्यांना विचारला, बघा ते काय म्हणतात. मला हे तुम्हाला विचारायचं आहे, कालपासून हाही वाद चाललेला आहे की भारतीय लष्कराकडे या सर्जिकल स्ट्राईकचं फुटेज आहे. काही जण म्हणतात हे दाखवलं पाहिजे, काही जण म्हणतात हे दाखवून उपयोगी नाही, याचं कारण त्याचा आपल्या या संरक्षण धोरणावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तुमचं काय मत आहे, फुटेज दाखवलं पाहिजे का? माझ्या मते हे दाखवण्याचं काही प्रयोजन नाही आहे, कारण हे जे फुटेज आहे ते जेव्हा आपल्या शत्रूच्या हातातही किंवा त्यांच्याही नजरेखाली येईल तेव्हा त्यातनं अनेक निदानं त्यांना करता येतील. उदाहरणार्थ त्या फुटेजचं कव्हरेजची क्वालिटी, त्याचं कव्हरेजचा एकूण एका कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये किती जागा किंवा किती एरिया कव्हर होते, या अशा टेक्निकल गोष्टीसुद्धा त्यातनं त्या कळू शकतात. त्यामुळे तुमच्या ड्रोनच्या कॅमेऱ्याची आणि ड्रोनची काय क्षमता आहे याचे अंदाज ते बांधू शकतात. कारण ड्रोन जे आहेत परदेशातून आणले गेले असले तरी ते जेव्हा आपल्याकडे येतात आणि त्याच्यात काही बदल आपल्याकडून करून घेतले जातात, त्याची नेमकी क्षमता काय आहे ही शत्रूला माहीत नसते. पण तुम्ही स्वतःच ते जगजाहीर केलं तर त्याच्यातनं ते आडाखे बांधू शकतात आणि त्यांना जास्तीत जास्त आपल्या ड्रोनच्या संबंधी माहिती कळू शकते. दुसरं असं की फुटेजच्या स्पीडनी ड्रोनची स्पीड किती आहे, किती उंचीवरनं घेतलेलं आहे याचे ते अंदाज बांधून तुमच्या ड्रोन चालवायची किंवा तुम्ही किती फुटावरनं ड्रोनना उडवता, किती त्याची गती किती असते याचे पण अंदाज त्यांना कळू शकतात. तेव्हा कमीत कमी माहिती त्यांना मिळावी असं मला वाटतं आणि त्यांना आपण ही सगळी माहिती बक्षिसार्थ सादर करावी असं मला बिलकुल वाटत नाही. म्हणजे सर त्यांचं प्रतिक्रिया बघितली आपण दाखवू नये असं ते म्हणतात, कारण शत्रूला फायदा होतो. नाही, मला अगदी पाटणकरांच्या त्यातले तज्ज्ञ आहेत, मला त्यातलं काहीच माहीत नाही. पण ज्याला आपण एक युद्धाचं एक अर्थशास्त्र आहे, युद्धाचं एक नीतिशास्त्र आहे आणि युद्धाचा एक संदर्भ आहे, ते जे आता म्हणाले की आपण शत्रू पक्षाला आपली सगळी माहिती वगैरे मिळू शकेल, त्या आपल्याकडे ती माहिती भारताला कळण्यापूर्वी अमेरिकेमध्ये पेडगावकडे त्याचं संपूर्ण शूटिंग झालेलं असेल सॅटेलाईटवर. ऑफकोर्स हे बघा, भारत काय करू शकतो ह्याच्याबद्दल समजा भारतने एक ॲक्शन घेतली तर त्याच्या रिॲक्शन काय होऊ शकतात. असे पाकिस्तानचे सैन्य चायनाच्या बरोबर संगनमत करून चायनाच्यातलं एक मेजर फॅक्टर आहे, पण लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि चायनाची डिफेन्स कॅपॅसिटी एवढी आहे की अमेरिका देखील चायनाला घाबरते. प्रश्न याच्यामध्ये असा आहे की आता आपण काय करू शकतो ह्याच्याबद्दलचे पाकिस्तानला आपण अधिक माहिती देऊ. म्हणजे नाईलाजाने मी दिलगिरी व्यक्त करतो, ते त्यातले तज्ज्ञ आहेत, मार्गदर्शक आहेत, पण हे आता नवीन राहिलं नाही. एकदा सॅटेलाईटकडे ते माहिती गेल्यानंतर आपण इंटरव्ह्यू जे आता घेतात ना तुम्ही, हे सुद्धा इट इज नोन टू द होल वर्ल्ड. त्यामुळे अमेरिकेला अगोदरच कळलेलं, त्या जगभर कळलेलं आहे. ते प्रश्न त्यामध्ये असा आहे की आता त्याची क्वालिटी काय आहे, त्यातला तांत्रिक मुद्दा मी दाखवू इच्छित नाही, परंतु
भारतीय जनतेला, आता मगाशी चौथाईवाला असं म्हणाले की भारतीय जनतेचा त्यामध्ये विश्वास आहेच, पण ज्या भारतीय जनतेचा विश्वास आहे हे सर्जिकल ऑपरेशन करेपर्यंत कालपर्यंत म्हणत होते की मोदींनी काहीच केलं नाही, 2 वर्ष तळहातावरचं शिर त्यांचं घेतलं पाहिजे असं म्हणून सुद्धा मला ह्याच्यामध्ये पण हे ऑपरेशन दाखवलं तर मोदींची लोकप्रियता अधिक वाढेल. नाही, त्याला आता ते त्याला काही इलाज नाही. मोदींची लोकप्रियता आर्टिफिशियली वाढवणं किंवा कमी करणं ह्या राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. माझं एवढंच फक्त म्हणणं असं आहे की आपण अशा पद्धतीने युद्धाचं शास्त्र आता सेटेलाईट झाल्यानंतर आपण लक्षात गेलं पाहिजे असं की भारतातली प्रत्येक भूमी इंच आणि ती भारतातलीच नाही, सगळ्या जगातली, तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे, ही सगळ्या जगाला माहिती आहेत आणि त्यामुळे आपण त्याचा भाऊ करण्याचं काही कारण नाही. हेमंत कर्णिक. अर्थात तो निर्णय प्रत्यक्ष सरकारने मीही घ्यायचा आहे. काही या विषयातले तज्ज्ञ नाही, पण एक साधारण माहिती आपल्याला सगळ्यांना अशी एक असते की विशेषतः सामरिक शास्त्र, युद्ध करण्याचं शास्त्र हे आजकालच्या काळामध्ये स्टॅटिक राहिलेलं नाही, एका जागी राहिलेलं नाही, ते सतत बदलत असतं. मग ती ड्रोनची कपॅसिटी असेल, आपल्या म्हणजे कॅमेऱ्याची कपॅसिटी असेल किंवा बंदुकींची कपॅसिटी असेल किंवा गाड्यांची कपॅसिटी असेल, ही सतत बदलत असते. तेव्हा एका ड्रोननी आता किंवा या विशिष्ट प्रसंगी केलेल्या चित्रीकरणामुळे पाकिस्तानला काय फार मोठं घबाड आपलं संरक्षण गुप्ततेचं लाभणार आहे असं मला वाटत नाही. असं हे आता माझं एक कॉमन सेन्सने केलेलं मत आहे. चौथारीवाले बहुतेक विनायक पाटणकरांशी सहमत असतील. विजयजी, तुम्ही पाटणकरांशी सहमत आहात की याची शत्रूला मदत होऊ शकते? नाही, असं आहे बघा, सैन्याचा जो व्यक्ती आहे तो कायम फौजांना आणि आपल्या सीमेला जास्तीत जास्त प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे त्यांनी हे कन्झर्वेटिव्ह असेसमेंट करणं हे त्यांच्या दृष्टीने अगदी स्वाभाविक आहे. पण शेवटी हा एक राजकीय निर्णय राहील आणि जेव्हा हे करण्याचा सरकार निर्णय करेल प्रसिद्ध करण्याचा, तेव्हा त्याचा पूर्ण प्रोज अँड कॉन्स काय राहतील याचा बरोबर निर्णय घेऊन ते करेल. आपण त्याच्याबद्दल फार काही पुश करण्याची इमिडिएट आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. हे जे आता जे म्हणाल चौथाईवाले ना, दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. हा राजकीय निर्णय आहे, राजकीय सरकारी पंतप्रधानांनी घ्यायचा निर्णय आणि आहे. हा तो राजकीय निर्णय त्या वेळच्या परिस्थितीच्या संदर्भात बघून त्याचे प्रॉस अँड कॉन्स काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आता कसं त्यांनी लोकांचं काय भूमिका होती, 18 तारखेला उरीचं ऑपरेशन झाल्यानंतर लगेच 19ला अटॅक करा म्हणून अशीच लोकांची भूमिका होती. पण असं नाही करता येत. प्रश्न असा त्याची काही कंपल्शन्स असतात आणि म्हणून तो निर्णय कधी घ्यायचा काय करायचा पॉलिटिकल निर्णय घेतील. फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की अशा प्रकारचं जेव्हा केव्हा दाखवतील तेव्हा पाकिस्तानची युद्धनीती आपल्यापेक्षा अधिक सुपिरियर ठरू शकेल असं मला स्वतःला एक नागरिक म्हणून देखील वाटत नाही. एवढंच फक्त पाकिस्तानला कळलं तरी काही फरक पडणार नाही. त्यांना आता पण त्यांना माहिती आहे. मला ही चर्चा आणखी एका नाजूक मुद्द्याकडे न्यायची आणि मला हे माहिती आहे प्रथमेश पाटील आणि भूमिका पांडे 2 तरुण माझ्यासोबत आहेत. मी योग्य वेळेला तुमच्याकडे येतोय, काळजी करू नका, मी तुम्हाला विसरलेलो नाही आहे. हेमंत कर्णिक, मला ही चर्चा 2 मुद्द्यांकडे न्यायची आहे. एक मुद्दा आहे काश्मीरचा. गेले 2 दिवस सोशल मीडियावर काश्मीरबद्दल जे चाललेलं आहे, अगदी आत्ता संध्याकाळपर्यंत लोक लिहित आहेत की ज्या प्रकारे या सर्जिकल स्ट्राईक केला LOC ओलांडून, तशीच दंडनीती काश्मीरमध्ये वापरली पाहिजे. काश्मीरचे लाड करता कामा नयेत. तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही नुकतेच काश्मीरला जाऊन आलात, तुमचा काय अनुभव आहे? तर अवघड आहे, प्रश्न नाजूक आहे. मला एक गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे स्पष्टपणे इकडे मांडावीशी वाटते. काश्मीरला मी गेल्या वर्षी गेलो होतो. काश्मीरला गेल्यानंतर तिकडे मी शिकारीवाले, विद्यार्थी, पत्रकार, अगदी चहाच्या दुकानदारातला मनुष्य, अशा अनेक जणांची मी भेटेल त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. कुठल्या दृष्टीने तर त्यांना काय वाटतं, त्यांचं मन काय आहे. आपलं इथे लांबून बसून आपण काश्मीरबद्दल नेहमी काहीतरी विधानं करत असतो. तर काश्मीरमध्ये जाऊन काश्मीरच्या लोकांना स्वतःबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला. ज्या मला गोष्टी सापडल्या त्यातली पहिली गोष्ट अशी की काश्मीरी लोकांना भारतीय लोकांबद्दल अजिबात दुरावा नाही. आता याचं एक कारण सरळ असं म्हणता येईल की काश्मीरची सगळी अर्थव्यवस्था ही भारतातून जाणाऱ्या किंवा जगातून कुठूनही जाणाऱ्या पर्यटकांवरती अवलंबून असते. पण तसं नाही आहे. तेवढंच नाही आहे. त्यांच्याशी वागल्यानंतर आपल्याला कळतं की ती माणसं अतिशय अदबशीर आहेत. मुख्य म्हणजे ते स्वतःला काश्मीरी मानतात. आपली ओळख काश्मीरियत अशी ते देतात. आता काश्मीरियत म्हणजे काय हे सांगणं अर्थाचं अवघड आहे. हे नेहमीच असं अस्मिता सांगणं अवघड असतं. पण त्या काश्मीरियतचा एक भाग पाहुण्यांची खातिरदारी करणे, पाहुण्यांना चांगलं वागवणे, त्यांना घरच्यासारखं वाटावं, मोकळं वाटावं अशी काळजी घेणे ही पण आहे. हा अनुभव मला काश्मीरमध्ये सर्वत्र आला. दुसरं असं की आपण आता
पाकिस्तानबद्दल तिकडे कोणालाही मला अगदी एकही मनुष्य असा भेटला नाही की ज्याला पाकिस्तानबद्दल आपुलकी आहे, सहानुभूती आहे. बरोबर. पाकिस्तानमध्ये एकही माणूस भेटला नाही. एकही भेटला म्हणजे हे नाही. जे सर्व लोक सोशल मीडियावर बोलतायत की हे आझादी मागणारे जे लोक आहेत ते पाकिस्तानला मदत करतायत, हे खरं नाहीये. अजिबात खरं नाही आहे. मी आत्ता तिकडे जर सार्वमत घेतलं तर पाकिस्तानमध्ये काश्मीरनी सामील व्हावं, काश्मीरी लोकांनी किंवा काश्मीरनी पाकिस्तानला जोडून घ्यावं असं मला तरी कोणीच भेटला नाही. आपण अपवाद म्हटलं तर अगदी छुटपुट म्हणजे 1% तरी लोक असतील की मला शंका आहे. पाकिस्तान विषयी सहानुभूती असलेले जास्त लोक नाहीयेत. अजिबातच त्यांना नाही. आझादी पाहिजे हे बरोबर आहे, आझादी- पण पाकिस्तान विषयी सहानुभूती नाही. हो. विजयजी, तुम्हाला हे पटलेलं दिसत नाहीये, हसताय तुम्ही, काय म्हणताय? हा अतिशय ओव्हर सिम्प्लिफाईड ॲप्रोच आहे. काश्मीरमध्ये आज जो व्यक्ती तिथले राहणारे लोक आहेत ते समोर कोण आहे हे बघून आपलं मत व्यक्त करत असतात. आणि जरी त्यांना आझादी हवी असेल किंवा ते प्रो पाकिस्तानी असतील तरी बाहेरचा एखादा माणूस, एस्पेशली जो अनोळखी चेहऱ्याचा आहे, अनोळखी भाषेचा आहे, त्यांच्यासमोर हो हो आम्हाला पाकिस्तान हवं आहे असं कोणी ताबडतोब म्हणणार नाही, त्यांनाही माहीत आहे. दुसरं जो आदरातिथ्याचा भाग आहे की जिथे कुठे टुरिझम, पर्यटन हा एक सर्वात महत्त्वाचा व्यवसाय आणि रोजगारीचा मार्ग आहे, तिथे जनरली आदरातिथ्य जास्त असतं. केरळमध्ये तुम्ही जा, राजस्थानमध्ये तुम्ही जा, हाच तुम्हाला अनुभव होईल. त्यामुळे आय डोंट सी एनिथिंग डिफरंट इन दॅट रेस्पेक्ट. पण आज जे काश्मीरमध्ये समस्या आहे त्यामध्ये आझादीचा एक भाग आहे असेलही आणि त्यांच्या काही जेन्युइन ग्रीव्हन्सेस पण असतील, पण एक जो जिहादी इन्फ्लुएन्स, ISISचा, इस्लामिक स्टेट्सचा जो इन्फ्लुएन्स आहे, डाईशचा जो इन्फ्लुएन्स आहे तो नाकारणं हे म्हणजे एक ओव्हर सिम्प्लिफिकेशन राहील असं मला वाटतं. मी येतो तुमच्याकडे, मुणगेकर. तुम्ही जो प्रश्न विचारलात की काही लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारचं आपण सर्जिकल ऑपरेशन लाईन ऑफ कंट्रोलवर केलं तशा प्रकारचं काश्मीरमध्ये करावं, ह्याच्या इतकी आत्मघातकीपणाची आणि एका अर्थाने संपूर्ण काश्मीरच्या जनतेला जे 90-95 लाख लोक जे आहेत त्यांना वेटीच धरणं आणि ते त्यातल्यापैकी 90 सर्जिकल ऑपरेशन असंच नाही, पण दंडनीती वापरावी, दंड- म्हणजे बळाचा वापर करावा, दहशतवाद्यांना ठेचावं. आपण नाही, असे तुम्हाला ठेचता नाही तुम्हाला येतात. माझं असं म्हणणं आहे की दहशतवाद्यांना ठेचण्याची दुसरे एकमेव त्यातला पर्याय आहे की काश्मीरच्या जनतेला दहशतवाद्यापासून वेगळं पाडणं हा त्यातला एकमेव मार्ग त्याच्यामध्ये आहे. जितकी तुम्ही दंडनीती जास्तीत जास्त वापराल तितकी दंडनीती दहशतवाद्यांच्या विरोधी नसून ती काश्मीर जनतेच्या विरोधात जाईल. आणि काश्मीरी मी एक आपल्याला सांगू इच्छितो, काश्मीरमध्ये मी 4 वेळा गेलो प्लॅनिंग कमिशनवर राज्यसभेत असताना. मगाशी जे कर्णिक जे म्हणाले तेच माझंही मत आहे. तिथल्या जहादी जर लोक जर सोडले तर त्या जेहादी लोक ह्यांना काय पाकिस्तानचे, आणि समजा उद्या असं घटकावर गृहीत धरा की काश्मीरमधल्या सगळ्याच लोकांना असं जिहादी आपण सपोर्ट करूया असं वाटलं असेल तर आपण काय करू शकतो? भारत सरकारची हिंमत होती तर आपण प्लिबिसाइड किंवा सार्वमत घेण्याची. इट इज इम्पॉसिबल. प्रश्न आझादीचा अर्थ सुद्धा त्यांना ती त्यांची एक जी स्वायत्तता आहे जी काश्मीरने काश्मीर भारतामध्ये विलीन करताना राज्यांनी जी हे जे ॲग्रीमेंट जे केलं त्याच्यामधले संरक्षण, परराष्ट्र धोरण, दळणवळणाची साधनं आणि करन्सी हे 4 मुद्दे सोडून 370 कलम आलं. आपण काश्मीरी जनतेला जितके जास्तीत जास्त दंडनीती वापरू जेहादींच्या नावाखाली फायदा होईल आणि आणि तिथल्या जनतेमध्ये सुद्धा जेहादींच्या विषयी सहानुभूती निर्माण होईल. आणि म्हणून हे धोरण पूर्णपणे दंडनीतीचं सर्जिकल ऑपरेशन सोडा, हे आत्मघातकीपणा म्हणजे कोणताही बळ वापरू नये असं म्हणणं आहे. Absolutely. हेमंत कर्णी. आता त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी पर्यटन हा प्रमुख उत्पन्नाचा व्यवसाय असतो त्या ठिकाणी लोक असेच वागतात, म्हणजे एक प्रकारे तोंड देखील वागतात. मला असं म्हणायचं आहे की मी म्हणालो की पाकिस्तानबद्दल त्यांना आपुलकी नाही, याचा अर्थ भारताबद्दल आपुलकी आहे असं मी अजिबात म्हणालो नाही. एक्झॅक्टली. पहिली गोष्ट असं म्हणतात आप हिंदुस्तान से आए हैं क्या, म्हणजे आपण भारताचा भाग आहोत असंही त्यांना वाटत नाही. म्हणजे त्यांना भारतीय नागरिकांबद्दल दुरावा नाहीये, पण नवी दिल्लीतल्या सर्व सरकारांचा ते तिरस्कार करतात. पहिली गोष्ट मी ते सरकारमध्ये काँग्रेस सरकार आणि भाजप सरकार असा फरक करत नाहीत. त्यांना नवी दिल्ली सरकार हे त्यांना त्यांच्यावरती राज्य करणाऱ्या, पण याचाच तर पाकिस्तान फायदा उठवत आहे. अर्थातच नाही. मला काय आहे ते त्यांना आझादी हवी आहे, ते सरळ सरळ आझादीची मागणी करतात. आत्तापासून अगदी सुरुवातीपासून आज तागायत काश्मीरी लोकांनी स्वतःला कधीही भारतीय मानलं नाही. त्यामुळे आज त्यांच्यावरती जायचं आणि म्हणायचं की हे देशद्रोही आहेत, हे देशातून फुटीरतावादी आहेत, हा विनोद झाला. त्यांनी कधी स्वतःला भारतीय मानलंच नाही तर त्यांना आता देशाच्या बाहेर चालले असं नाही, ते नाहीच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. एक भाग. दुसरं असं की ते स्वतंत्र राहायचं त्यांना का वाटत नाही.
आता मला इथे बसून मी याच्यात स्वतंत्र आहे असं सर्वात वाटतं मुख्य म्हणजे काय काय आहे? मी येतो विजयजी तुमच्याकडे येतो. विजयजी एक दोन मिनिटं द्या. फक्त बोलताना मला विचार- मी येतो आपण एक विजयजी गोष्ट- तुमच्याकडे. मला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, मला जे हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे, मला माझा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. एका समाजाच्या मर्यादेमध्ये, समाजाच्या भल्याच्या मर्यादेमध्ये मला काय हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे असं मला आतून वाटतं, म्हणून मी स्वतःला स्वतंत्र मानतो. काश्मीरी लोकांना असं वाटत नाही. हे आपलं राजकीय अपयश आहे असं मला सरळ सरळ वाटतं. बरोबर. हे सरळ म्हणजे राजकीय अपयश. काश्मीर बाबत पाकिस्तानला दोष देण्यापेक्षा आपण आपलं वर्तन सुधारलं पाहिजे. अगदी पहिल्यापासून आज तागायत काश्मीरमध्ये भारताने म्हणजे केंद्र सरकारने वाईट चुका केलेल्या आहेत. ठीक आहे, त्या चुका आपण भोगतो आता तुमचं म्हणणं. 48 साली पाकिस्तानने आक्रमक पाठवले तेव्हा काश्मीरी लोकांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. 65 सारखी पुन्हा पाकिस्ताननी त्यांचे एक टोळीवाल्यांच्या रूपामध्ये आक्रमक पाठवले तेव्हाही पाकिस्तान पाठिंबा दिला नाही. का दिला नाही? स्वतःला ते मुसलमान ही त्यांची ओळख मानत नाही, ते काश्मीरी आपली ओळख मानतात. Exactly, that ठीक हे आपण आहे, लक्षात घेतलं पण पाहिजे. विजय चौथाईवाल्यांना हे बहुतेक पटत नाहीये. विजयजी काय म्हणणं आहे तुमचं? मी थोडक्यात दोन गोष्टी मांडेन. एक तर पंडित नेहरूंनी काश्मीरच्या धोरणाबाबत अतिशय घोडचुका केल्या आहेत आणि आज आपण अजूनही आपण सर्व परिणाम भोगतो आहोत. हा एक. दुसरा जो भाग आहे की जेव्हा आपण काश्मीरबद्दल बोलतो तेव्हा आपण काश्मीरचे दोन जे महत्त्वाचे अन्य अंग आहेत, एक जम्मू आणि लडाख, त्याच्याबद्दल बोलत नाही. आज हजारो लाखो काश्मीरी पंडित आपल्याच देशात निर्वासित झाले आहेत, त्यांच्याबद्दल आपण काही बोलत नाही. आणि केवळ काश्मीरमध्ये जो थोडे लोक आहेत की काही लाख लोक त्यांच्या भूमिकेच्या आहारी जाऊन आपण पूर्ण आपलं देशाचं जे एकात्मता आणि सार्वभौमत्व आहे त्याच्यावर आपण चॅलेंज करण्याच्या प्रयत्नाला आपण सपोर्ट देतो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. असं कसं चालेल? हा दुटप्पीपणा आहे आणि ही डिफिटिस्ट मेंटॅलिटी आहे. आणि 1000 वर्ष जरी हे आंदोलन चालू राहिलं तरी काश्मीर आणि जम्मू हा आपल्या देशाचा अविभाज्य अंग राहील. ही भूमिका राष्ट्रभक्तीच्या भूमिकेतून आपण जर गेलो नाही तर ही डिफिटिस्ट मेंटॅलिटी आपल्याला फार महागाची पडेल. मी येतो मुनगेकर साहेब तुमच्याकडे. पण विजयजी मला एक गोष्ट सांगा, तुम्ही म्हणताय काश्मीर आणि जम्मू हा अविभाज्य भाग आहे. याविषयी मतभेद होण्याचं कारण नाही, हा अविभाज्यच भाग आहे. पण मला हे विचारायचं आहे, तुम्ही म्हणताय राष्ट्रभक्तीच्या उद्देशातून पाहिलं पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे? बळ वापरलं पाहिजे का? त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे? नाही 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 बळ वापर हे बळ मी तुम्हाला सांगतो दोन गोष्टी आहेत. जर त्या लोकांच्या काही जेन्युइन ग्रीव्हन्सेस असतील आणि आहेत तर आपण त्याच्याबद्दल वी शुड ॲड्रेस देम, वी शुड हेल्प देम टू कम आउट. जर तिथे आर्थिक विषमता असेल तर त्याच्याबद्दलही आपण अनेक प्रयत्न करतोय आणि आपण करायला पाहिजे. पण जर कोणाला कॉलेजमध्ये जायचं नाही आहे आणि दगडफेकच करायची आहे तर मग कितीही कॉलेज ओपन करा, फायदा काय आहे? तर पहिले हे ठरवायला पाहिजे तिथल्या जनतेने की तुम्हाला काय, आपल्याला काय हवं आहे. आम्हाला रोजगार हवे आहेत, आम्हाला आर्थिक संधी हवी आहे, आम्हाला कॉलेजेस हवे आहेत, हे हवं आहे की आम्हाला फक्त दगडफेकच करायची आहे? ठीक आहे, त्या जनतेने निर्णय घेतला पाहिजे. मला ब्रेक घ्यायचा आहे. आणि पण मुनगेकर साहेब जोपर्यंत थोडक्यात ही उत्तर द्या. मनोभूमिका ते चेंज करत नाहीत. बरोबर आहे विजयजी, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. त्यांची भूमिका बदलली पाहिजे जे दगड फेकतायत. उत्तर द्या, मी ब्रेक घेतो. दगड त्याने कधी फेकायला सुरुवात केली? 1948 पासून 1950 पर्यंत दगड फेकतात. ते दगड फेकीचे मी समर्थन करत नाही. लेह आणि जम्मू ह्या दोन्ही भागातल्या जनतेच्या संबंधात माझा डायरेक्ट संबंध होता, मी ते बघितलेलं आहे. प्रश्न मी चौथ्याकडनं असं विचारतो की देशभक्ती या नावाखाली तुम्हाला काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग, म्हणजे त्याचं स्वरूप काय त्याच्यामध्ये असेल? इथे जर हिंदू आणि राष्ट्रवाद ह्याच्यामध्ये जर द्वैत नाही, मुसलमान आणि राष्ट्रवाद त्याच्यामुळे तुम्हाला द्वैत दिसू शकता काय भारतातल्या काही लोकांना, तर ते इंडियन आहेत आणि काश्मीरी त्यांचे आहे. द्रविड लोकांची काय भूमिका होती? परवापर्यंत द्रविड लोक हिंदी फलक जाळत होते. परवापर्यंत ते भारतीय राज्यघटना मानत नव्हते की भारताच्यामध्ये जसं मधुलेवी म्हणत विंध्याच्या खाली आणि विंध्याच्या वर हा आर्य द्रविड सांस्कृतिक संघर्ष अजूनही आहे. प्रश्न असा आहे की तुम्हाला भारत जो अविभाज्य जेव्हा तुम्ही म्हणता काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असं म्हणता, तर तो अविभाज्य भाग राखून ठेवण्यासाठी आपण जे म्हणतो सातत्याने आपण ते लाड करतो, का करतो, ह्याचा लाडाशी काही संबंध नाही. सातत्याने मी तुम्हाला 100 पुरावे देऊ शकेन. भारतामध्ये काश्मीर त्या ॲक्सेशन ॲक्टप्रमाणे विलीन झाल्यानंतर सातत्याने केंद्र सरकारने चुका केलेल्या आहेत. ह्या चुकांचे एक अर्थाने प्रायश्चित्त आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की
त्याच्यामध्ये काश्मीरी जनतेचा भारतीय जनतेवर राग नाही, काश्मीरी जनतेचा भारताच्या सरकारवर राग आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मी ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मला वेगळ्या मुद्द्याकडे जायचं आहे. या सर्जिकल स्ट्राईकच्या निमित्ताने जी एक हाईप निर्माण झाली आहे, भावनातिरेक झाला आहे, तो योग्य आहे का हे मला विचारायचं आहे. भावनातिरेक असा आहे की दिल्लीतल्या काही हॉटेल्सनी आणि पिझ्झावाल्यांनी आपल्या पिझ्झावर 30% सवलतही दिली आहे ग्राहकांना. एकूण सर्जिकल स्ट्राईक आणि या मार्केटिंगचा संबंध काय हे मला विचारायचं आहे. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया, पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. सर्जिकल स्ट्राईकबाबत पाकिस्तान खोटारडेपणा करत आहे का? बघा पडद्यावर प्रेक्षक काय म्हणतात. होय म्हणतात 95% प्रेक्षक. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. ब्रेकनंतर कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात मी एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे जातो आहे, ज्याच्यावर मी चर्चा करीन असं काल तुम्हाला सांगितलं होतं. मी जाणार आहे भूमिका पांडे आणि प्रथमेश पाटील यांच्याकडे. भूमिका पांडे या मोदी आर्मीच्या उपाध्यक्ष आहेत आणि प्रथमेश पाटील हे युवक प्रतिनिधी आहेत. भूमिका पांडे, मला तुम्हाला पहिल्यांदा विचारायचं आहे, कालपासून जे चाललं आहे, फटाके वाजवत आहेत लोक, मिठाई वाटत आहेत, सोशल मीडियावर तर उत्सवच चालला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही पिझ्झावाल्यांनी त्याच्यावर 30% सवलत जाहीर केलेली आहे. हे जे हाईप झालं आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? हे स्ट्राईक झालं आहे ते चांगलं झालं आहे. मोदींनी जो सर्वांसमोर एक एक्झाम्पल सेट केला आहे की नेहमी भारत बोला बोला, ऐकू येतोय तुमचा आवाज. भूमिकाजी बोला. या अगोदर पण भारतावर अटॅक झाले होते, तेव्हा पण पाकिस्तानची जी जनता होती त्यांनी असंच केलं होतं अगोदर की सोशल मीडियावर सांगत होते की आम्ही असं काही केलं नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. त्यापेक्षा मला असं वाटतं की जे सोशल मीडियावर चाललं आहे आता, जे भारतातली जनता करत आहे, युवक सगळे सहकार्य करत आहे आणि मोदीजींनी जे केलं ते बरोबर निर्णय घेतला आहे असं मला वाटते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये भारताची सगळे युवक सर्व युवकांनी आपला भारताचा साथ दिला पाहिजे असं मला वाटतं. नाही, हे बरोबर आहे भूमिका की भारताची साथ दिली पाहिजे. मला हे विचारायचं आहे की अशा प्रकारचा एक स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक सेलिब्रेट करणं, त्याचा उत्सव करणं, आनंद व्यक्त करणं, मिठाई वाटणं, फटाके वाजवणं हे कितपत योग्य आहे? हे योग्य आहे. का योग्य आहे? मला वाटतं की भारतात योग्य याकरता आहे कारण जसं नॅशनल फेस्टिवल सेलिब्रेट केला गेला होता 1947मध्ये, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि आता जे एवढे भारतीय सैनिक गेले, त्यांनी जीव दिला आणि आता जे भारतीय त्यांनी स्ट्राईक हे केलं, सर्जिकल स्ट्राईक झालं, तर ते बरोबर झालं आणि पब्लिकली झालं. ते खूप चांगला निर्णय घेतला. तर सगळ्यांनी मिठाई वाटायला पाहिजे आणि सगळ्या सोशल मीडियावर जे काही होत आहे ते योग्यच आहे. ठीक आहे, योग्य ठीक आहे. प्रथमेश पाटील, तुमची काय प्रतिक्रिया यावर? मिठाई वाटणं योग्य आहे, सवलत पिझ्झामध्ये देणं योग्य आहे, फटाके फोडणं योग्य आहे असं त्या म्हणतायत, आनंद साजरा केला पाहिजे, सूड उगवण्यात आलेला आहे आपल्या सैनिकांनी जे बलिदान दिलं त्याचा. तुमचं काय म्हणणं आहे प्रथमेश पाटील? सर, माझं याबद्दल इतकंच म्हणणं आहे. पहिली गोष्ट तर भारत सरकारने जे काही सैन्याने जे मिळवलं या सर्जिकल स्ट्राईकमधून त्याच्याबद्दल अभिनंदन, पहिली गोष्ट तर. पण सर, त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा मला वाटतो की आधी आपल्या ज्या एक्सपर्ट्सनी जे मांडलं आणि आत्ता जे तुम्ही म्हणताय याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायला लागेल की आपण आधुनिक राष्ट्रराज्यामध्ये राहतो, ज्याच्यामध्ये सरकारचं जे पोझिशनिंग आहे ते खूप महत्त्वाचं असतं. सरकार स्वतःला पॉलिटिकली कसं पोझिशन करतं हे खूप महत्त्वाचं असतं. त्या पॉलिटिकल पोझिशनिंगचा भाग आणि डिप्लोमसीचा भाग म्हणून या सर्जिकल स्ट्राईकचं माध्यमांमध्ये लीक होणं, हे सर्जिकल स्ट्राईकची माहिती येणं हे महत्त्वाचं होतं. ठीक आहे, त्याच्यातून एक आत्मविश्वास नक्कीच निर्माण होतो. पण सर, आत्मविश्वास आणि उन्माद ह्याच्यामध्ये खूप कमी फरक असतो.
असतो. आत्मविश्वासाचा उन्माद होण्यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल तर माध्यम केंद्रित लोकशाही ही जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जे 9/11 झालं अमेरिकेत त्याच्यानंतर सगळं जे पॉलिटिकल पोझिशनिंग आहे हे हायपर विजिबल म्हणजे काय तर जास्तीत जास्त दृश्यात्मक अशा पद्धतीनं पॉलिटिकल पोझिशनिंग करण्याची एक ट्रेंड सेटिंग झालेली आहे. त्याच्यामुळे काय होतं तर तुम्ही सरकार विश्वास नक्कीच देतं जनतेला, मात्र मुख्य मुद्दे जे आहेत सरकारवरच्या टीकेचे जे काही मुद्दे असतील त्याच्यापासून लक्ष डायव्हर्ट करायलाही असे मुद्दे वापरले जाऊ शकतात. जसं की सहज आपण जर मला माफ करा मी काही यातला तज्ज्ञ नाही पण तरीसुद्धा मला हे मांडणं महत्त्वाचं वाटतं की आपण जर 2015 आणि 2016ची आकडेवारी काढली तर एका वर्षात एकूण 666 2016मध्ये आणि 2015मध्ये 722 लोक आतंकवादी हल्ल्यामध्ये मारले गेले, आतंकवादी आणि इतर अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये. तेच भारतासारख्या देशात दिवसाला 3,000 लहान मुलं उपाशी मरतात, कुपोषणामुळे मरतात. 1.9 कोटी लोक दिवसामागं उपाशी आहेत, त्याच्यामध्ये 1.6 कोटी बालकांची वाढ कुंठित आहे. तर अशा प्रकारची मांडणी याआधी झाली आहे मला मान्य आहे, पण अशा गोष्टींबद्दल कधीच अशा प्रकारचा हाईप, कधीच अशा प्रकारचं मीडिया स्क्रुटिनी, कधीच अशा प्रकारची मीडियाची मांडणी, कधीच अशा प्रकारे लोकांकडून मांडणी होताना दिसत नाही. हे यातलं दुर्दैवी हाईप मध्ये कारण प्रश्न वाहून जातात. प्रथमेश एक मिनिट मी थेट जाणार आहे विजय चौथाईवाले यांच्याकडे. विजयजी, कालपासून जो उत्सव साजरा होतोय हाईप आहे त्याविषयी काय बोलतायत प्रथमेश पाटील? तुम्ही ऐकलेलं आहे. मुळातले जे प्रश्न या देशातले भुकेचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न हे या हाईपमध्ये वाहून जाणार आहेत, काय उत्तर द्याल तुम्ही त्यांना? पहिला जो भाग आहे की असे सगळं सेलिब्रेशन करणं योग्य आहे की नाही, तर माझं असं मत आहे की एकेका समाजाची एक ठेवण असते आणि त्या ठेवणीनुसार तो समाज एखाद्या घटनेबद्दल रिॲक्ट करत असतो. भारताची मानसिक ठेवण ही एक्सप्रेसिव्ह आहे, म्हणजे आणि त्यामुळे एखादी वाईट घटना घडली किंवा एखादी चांगली घटना घडली त्या दोन्ही बाबत ज्या प्रकारे स्वतःला करता येईल एक्सप्रेशन त्या प्रकारे तो सामान्य व्यक्ती एक्सप्रेशन करत असतो. आणि भारतीय आणि आता सोशल मीडियामुळे असे अनेक माध्यमं निर्माण झाले आहेत की ज्याला टी व्हीच्या कॅमेरासमोर येऊन निखिल वागळेंसमोर येऊन बोलण्याची आवश्यकता पडत नाही, तो त्याला जे काही वाटतं तो ते एक्सप्रेस करू शकतो. त्यामुळे त्या मर्यादेपर्यंत ज्याच्यात कुठेही उद्रेक होणार नाही अशा मर्यादेपर्यंत जर आपण असं काही एक्सप्रेशन केलं तर ते अतिशय चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट गरिबी, बेरोजगारी, चाइल्ड लेबर, इन्फंटाईल डेथ हे सगळे आपल्या समाजासमोरचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला पण आपण उत्तर दिलं पाहिजे, पण ते करत असताना आपण अतिरेक किंवा पाकिस्तानचे जे आपल्या विरुद्ध कारवाया चालल्या त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि त्याचवेळी आपण पाकिस्तानवर कारवाई करताना हे जे आपल्या देशातले जे प्रश्न आहेत यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. वी हॅव टू फाईट बोथ द बॅटल्स ॲट द सेम टाईम. इट इज नॉट वन व्हर्सेस अदर ऑर वन ॲट द एकाच्या ऐवजी दुसऱ्याकडून चालणार नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. दोन्ही गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहे. मी त्यांच्या भावनांचा आदर करतो, पण आपण एक गोष्ट करतोय म्हणजे दुसऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय असं काही मानण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, सेलिब्रेट करणं हा भारतीय स्वभाव आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी येतो तुमच्याकडे, पण आधी हेमंत कर्णिक तुमचं काय मत आहे? हे कशा प्रकारचं सेलिब्रेशन आहे? कारण वॉर, सर्जिकल स्ट्राईक्स ह्या हिंसक गोष्टी आहेत, यांचा असा उत्सव करावा का? नाही, आता थोडंसं मला एक पटतं की भारतात गरिबी आहे, बालमृत्यू होत आहेत, कुपोषण आहे, याचा अर्थ आपण कुठला काही आनंद साजराच करू नये इथपर्यंत आपण जाऊ नये. ठीक आहे, ही अतिडावी भूमिका झाली प्रथमेश पाटील जी मांडतायत की भारतामध्ये दारिद्र्य आहे मग टीव्ही कशाला पाहिजे, हे पूर्वी डावे मांडायचे. आता टीव्ही आल्यावर टीव्ही सुद्धा बघतात. नाही, आता सर्जिकल स्ट्राईक, पाकिस्तानला एक पाऊल मागे नेणं ही आनंद साजरा करायची का गोष्ट नाहीये? मला तेच म्हणायचंय, मला आनंद झाला जेव्हा मला ही बातमी कळते की पाकिस्तानमध्ये घुसून लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक्स केले. हे वाचल्यानंतर मला आनंद झाला. तर मला जर आनंद झाला तो मी व्यक्त करावा की नाही असा मुद्दा आहे. ह्याच्या मला दोन मुद्दे मला मांडावेसे वाटतात. तो एवढ्या जोरात व्यक्त करावा, आनंद व्यक्त करायला काहीच हरकत नाही, चांगलीच गोष्ट झालेली आहे, पण त्याचा उन्माद करावा का किंवा त्याचं सेलिब्रेशन करावा का, तर मला दोन मुद्दे मांडावेसे वाटतात. एक म्हणजे मला खूप जुनी आठवण आली
लहानपणची आठवण आहे, गोवा मुक्ती जेव्हा झाली त्यावेळेला लक्ष्मणनी एक कार्टून काढलं होतं की एवढ्या मोठ्या लाकडी खोडावरती एक एवढा उंदीर आहे आणि पंडित नेहरू एवढा मोठा हातोडा घेऊन त्याच्यावरती हाणतायत. मुद्दा असा होता की काय ती ताकद गोव्यातल्या पोर्तुगीजांची आणि त्यासाठी भारतीय सैन्याने किती मोठी ताकद लावावी. तर पाकिस्तानला आपण काहीतरी एक हल्ला करून जायबंदी केलं, समजा जायबंदी केलं म्हणजे दहशतवाद केलं, तर भारत कुठे, पाकिस्तान कुठे. आता भारत आणि पाकिस्तान यांची बरोबरी करण्याचे दिवस संपले. ही इतकी लहान गोष्ट आहे माझ्या दृष्टीने की पाकिस्तानवरती आपण काहीतरी रिटॅलिएशन केलं ही, तर त्याच्यामध्ये आपण तुमचं असं म्हणणं सेलिब्रेट करून दे, सेलिब्रेट करू नये. आनंद झालाच आहे. मला हे विचारायचं आहे, गेले दुसरा कित्येक मुद्दा दिवस असा आहे- पाकिस्तान आपल्याला त्रास देत होता, त्याचा आनंद लोकांनी व्यक्त केला तर चुकलं काय? नाहीच, आनंद व्यक्त करणं चूक नाही, सेलिब्रेशन, त्याचं ढोल बडवणे चूक आहे. की लहान गोष्ट आहे, एवढं मोठं नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की युद्ध म्हणजे येतो काय? प्रथमेश पाटील तुमच्याकडे येतो. युद्ध म्हणजे काय हे आपल्याला ठाऊक नाही. आपण जेव्हा युद्ध, आता उदाहरणार्थ हे सेलिब्रेशन करणं याचा अर्थ असा आहे की आता आणखीन होऊ दे, हे असंच चाललं पाहिजे. हे काय अमिताभने पीटरला मारल्याची मारामारी नव्हे, ह्याचे प्रचंड कॉस्ट पण बहुसंख्य जनतेला सगळा सिनेमाच वाटतो. नाही, आपण इथे बसून ते मोजत नाही आहोत, तर तिथे काश्मीरमध्ये आणि पंजाबमध्ये बसून लोक मोजत आहेत. त्यांना गावं रिकामी करायला लागलेली आहेत, शेत सोडून पळून द्यायला लागलेलं आहे. शिवाजी पार्क नाही आहे. त्यांना काय वाटत असेल हा विचार केला पाहिजे. ते सेलिब्रेट करणार आहेत का? ते आपली गावं रिकामी म्हणजे सोडून हे पळून आपल्या जाणार. गल्लीमध्ये राहून इथे- किंकाळ्या मारणे आणि काय अर्थ फटाके आहे? फोडणे या इतकं सोपं नाहीये. हा, नाही. कुणाच्या तरी आयुष्यावर परिणाम होतोय. मुणगेकर सर, मी तुमच्याकडे येणार आहे, सगळ्यात शेवटी येणार आहे, याचं कारण तुम्ही याचं अनालिसिस नीट करू शकाल. पण मला भूमिकाकडे जायचं आहे आणि प्रथमेश मी तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. भूमिका पांडे, मला तुम्हाला विचारायचं आहे, युद्ध किंवा सर्जिकल स्ट्राईक ह्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हायलन्सशी, हिंसेशी संबंधित आहेत. त्यासाठी मिठाई वाटण्याची काय गरज आहे? ही काय क्रिकेटची मॅच आपण जिंकलेली नाही, ही काय दिवाळी नाही, हा काय दसरा नाही. मग मिठाई वाटणं आणि फटाके फोडणं हे योग्य आहे का? फटाके फोडणं योग्य नाही आहे, पण मिठाई वाटणं तर योग्य आहे. कारण आपण एक बोला बोला भूमिका attack पांडे बोला. जिंकलेलो आहे, तर मला वाटते ते सक्सेसफुल झालं. ते सक्सेसफुल झालेलं आहे, आपलं मिशन सक्सेसफुल झालं आहे जे होतं ते. त्याबद्दल मिठाई वाटणं तर योग्य आहे मला वाटतं. असं नाही आहे की भारतात जर नेगेटिव्ह पॉईंट्स काही आहे आपले, की चाइल्ड लेबर आहे, इन्फर्टिलिटी आहे, जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सेलिब्रेट करणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. जीवनात दुःखच नाही तर सुख पण पाहायला हवे. तसंच मला वाटतं की एन्जॉय करणं चांगली गोष्ट आहे. प्रथमेश, सगळे खुश आहेत तर मिठाई वाटणं वगैरे प्रथमेश मी येतो तुमच्याकडे. पण भूमिका, मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणताय फटाके फोडू नये पण मिठाई वाटावी, म्हणजे काय? हा फरक का करायचा? फटाके फोडल्याने साऊंड पोल्युशन होतं म्हणून. व्हेरी गुड. फटाके फोडण्याने साऊंड पोल्युशन होतं म्हणून. प्रथमेश, उत्तर द्या तुम्ही. तुम्ही जी तुलना करताय ती जरा अतिरेकी नाही का? सर नाही सर, पहिली गोष्ट तर माझे जे शब्द फिरवले गेले. पहिले मी अशी तुलना नव्हती केली किंवा मी असं कुठेही स्टेटमेंट केलं नव्हतं की असा आनंद वाटणं चुकीचं आहे. मी पहिलं सुरुवातच माझे अभिनंदन करून केली आणि हा आत्मविश्वास दिल्याबद्दल सैन्याचे धन्यवाद करून केली. हा माझा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, मी त्यामध्ये जो मुद्दा मांडायचा प्रयत्न केला तो हा होता की ज्या प्रकारचा हाईप, तुम्ही शब्द वापरलात हाईप, त्यामुळे मी तो शब्द वापरला की ज्या प्रकारचा हाईप एका अटॅकबद्दल होतो त्या प्रकारचा हाईप जर दिवसाला 3000 लोक मरत असतील, जेव्हा की अशा आतंकवादी कारवायांमध्ये वर्षाला हजाराहून कमी व्यक्ती मारले जातात, ती संख्या कमी नाही आहे, तेही महत्त्वाचं आहे. पण ॲट द सेम टाईम अशाच प्रकारे इतर प्रश्नांच्या बाबतीत सजगता किंवा तो विवेक का दाखवत नाही? सर, दुसरी गोष्ट, अशा प्रकारचं जे हाईप आहे, मी जसं म्हटलं की जर सैन्यानं जे केलेलं ऑपरेशन आहे हे डिप्लोमॅटिक लेवलला खूप महत्त्वाचं ऑपरेशन आहे. कारण याच्यातून युद्धाची शक्यता टाळून पाकिस्तानला संदेशही देण्यात आला आणि भारतीय जनतेला आत्मविश्वासही देण्यात सरकारला यश मिळालं. पण जर ह्याचं हाईपमध्ये कन्व्हर्जन झालं आणि ह्याच्यातून जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा घृणा निर्माण झाली तर त्यातून हे सैन्यानं मिळवलेल्या यशाला लावलेलं केलेलं नुकसान ठरेल, हे मला मांडायचं होतं. अगदी बरोबर आहे. डिप्लोमॅटिक विजय आहे हा. प्रथमेश, हा मुद्दा महत्वाचा आहे. मुणगेकर सर, सर्वांचं तुम्ही ऐकलंय. विजय चौथाईवाले, मी येणार आहे तुमच्याकडे.
काय तुम्ही काय विश्लेषण कराल? म्हणजे एका बाजूला भारतीय समाज मन आहे, विजय चौथाईवाले म्हणतात त्याप्रमाणे, तेही बरोबर आहे. आपल्याला शत्रूवरचा हल्ला किंवा शत्रूवर मिळवलेला विजय, मला आठवतं आहे 1965 साली मी खूप लहान होतो, पण त्याही वेळेला मला आठवतं आहे जेव्हा आपण युद्ध जिंकलं, फटाके वाजवले. 71 साली तर मोठा विजयोत्सव झाला आणि कारगिल नंतरही विजयोत्सव झाला. मग आता लोकांनी विजय साजरा केला तर चूक काय आहे? 1900 पहिली गोष्ट अशी की मला आधी न चुकता मला प्रथमेश पाटलाचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी अत्यंत ह्या बाबतीमध्ये मॅच्युअर अशा प्रकारची आपली प्रतिक्रिया नोंदवली. आणि सुरुवात त्याची फ्रेमवर्क अशी होती की आनंद साजरा करणं, समाधान वाटणं आणि उद्मान या दोन गोष्टीत फरक होता, ही त्याची मांडण्याची फ्रेमवर्क होती. प्रश्न याच्यामध्ये असं आहे की 1965चं युद्ध झालं कशात, त्याच्यामध्ये एक गोष्टी घडल्या. बांगलादेशमध्ये आपण पाकिस्तानला संपूर्ण आपल्या कृतीमुळे पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. म्हणजे 2 ठिकाणी आपण लढायला लागायची एकाच राष्ट्राच्या बरोबर आणि ते आपल्यावर लादलं गेलं. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आय ॲग्री विथ यू की युद्ध ही मोस्ट अनडिझायरेबल गोष्ट आहे. इट इज फोर्स्ड वन. त्यामुळे युद्धामध्ये सेलिब्रेट करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. युद्ध फोर्स केलं जातं. भारतावर तर ही सगळी युद्ध पाकिस्तानने फोर्स केलेले आहेत. 1962 चायनाचं आक्रमण हे आपल्यावर फोर्स केलं गेलेलं आहे. त्यामुळे हाईप म्हणजे अभिनंदन करणं आणि हाईप करणं, कारण ह्याच्यामधून माझी भूमिका अशी आहे. परवा पंतप्रधानांनी सगळ्या विरोधी पक्षांची मीटिंग जी घेतली तर सर्व विरोधी पक्षाने सांगितलं असं की हे आता आपण एक्सकेरेट करता कामा नये. आपण म्हणजे सर्जिकल स्ट्राईकचं युद्ध होता का म्हणे, वॉर होता का म्हणे, होता का म्हणे. 12 वर्षापूर्वी मी लेख लिहिला होता, मला आजही असं आठवतं आणि तो आपलं महाराष्ट्र लिहिलेला होता, युद्ध की दारिद्र्य निर्मूलन. आता ह्या दोघांची प्रश्नांची गल्लत आपण करता का म्हणे. प्रश्न ह्याच्यामध्ये आहे हाईप म्हणजे आता लोकांना, तुम्हीच मला सांगितलं, मी कधी बघितलं नव्हतं की 30% लोकांनी पिझ्झावर सवलत दिली. ठीक आहे, मॅच्युरिटीचं लक्षण नाही. आणि मगाशी चौथाई जे मगाशी बोलले की नाही, कुठल्याही समाजामध्ये कुठल्या प्रसंगाच्या वेळेला कशा प्रकारे एक्सप्रेशन करावं ह्याबद्दलची समाजाची एक मॅच्युरिटी असते. मी तुम्हाला एक अत्यंत क्रूड उदाहरण देतो. ते चौथ्या वेळेला आवडलं नाही, बऱ्याच लोकांना काही आवडणार नाही, परंतु समाजाची एक्सप्रेस करण्याची जी प्रवृत्ती असते की नाही, ती त्याचा संदर्भ कधी असतो. आणि याचं अत्यंत वाईट उदाहरण हे गांधीजींची हत्या गोडसेने केल्यानंतर जे पेढे वाटले गेले, आनंदोत्सव साजरा केला, ती एक्सप्रेसिव्ह वृत्ती तुम्ही म्हणता त्या मताची सहमत आहे मी की कोणत्याही प्रकारे जगात कोणत्याही ठिकाणी हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही. युद्धसुद्धा उद्या पाकिस्तान आपल्यावर लादलं समजायचा परिणाम म्हणून, कारण त्यांची नामुष्की झालेलं आहे, तर ते सुद्धा युद्ध हे पाकिस्तानने लादलं म्हणून आपल्याला करावं लागेल. याच्यापुढे मला असं वाटतं युद्ध भारत स्वतःहून कधी जाहीर करणार नाही, कारण ज्या प्रकारे पाकिस्तानला ते परवडणार नाही त्याचप्रमाणे भारताला सुद्धा ते परवडणार नाही. तुम्हाला शेवटचा एक मुद्दा सांगतो. आज भारत हे 60% 7.5% आर्थिक विकास मिळवणारं एकमेव देश आहे. परदेशातली गुंतवणूक काही म्हटलं तरी भारतात येण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अनेक पाश्चिमात्य देशांना, अमेरिकेसकट लोकांना असं वाटतं की भारत लोकशाही राष्ट्र आहे, 127 कोटी लोक आहेत आणि आर्थिकदृष्ट्या भारत प्रगत होणं हे जगातील कोणत्याही पाश्चिमात्य राष्ट्राला परवडणारं नाही. आणि या पार्श्वभूमीवर आपण विचार केला तर युद्ध ही अत्यंत शेवटचा पर्याय असेल. आणि म्हणून सरकारने हे स्वतःहून एक्सकेरेट करता कामा नये. पाकिस्तानने जर पुन्हा आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण कसं तोंड द्यायचं ह्याच्याबद्दल आपण सरकारने पर्याय करावा. परंतु तुमचं असं म्हणणं आहे जनतेने संयम पाळला. ॲब्सोल्युटली संयम पाळणं आणि तो कशा तऱ्हेने संयम पाळणं हे सुद्धा त्या समाजव्यवस्थेचं मॅच्युरिटी असते. आणि एकच सांगतो बघ, हा जो हाईप झाला तुम्ही म्हणता ना, आजच ह्यांचं माधव यांचा राम माधवांचा आजच उल्लेख आलेला आहे. आणि मला असं वाटतं हाईप आपण त्या लोकांनी जरी सांगितलं तर सोशल मीडियावर ते आपल्या लोकांनी हाईप करू नये म्हणून सुद्धा अ डिफरंट लीडर अशा प्रकारचं एक्सक्लुझिव्ह एडिटोरियल आर्टिकल आज इंडियन एक्सप्रेसमध्ये राम माधवनं लिहिलेलं आहे. दॅट इज द ओरिजिन ऑफ अशा प्रकारचं हाईप. तुम्ही मी स्वतः मोदींना देखील आवडलं नसेल, आपण करतो ते. मोदी हॅज बीन नरेंद्र मोदी भारताला देशाला न कळवता एक सौजन्य म्हणून नवाज शरीफच्या वाढदिवशी भेटायला गेले, कुठल्या प्रोटोकॉल न पाळता. ते मोदी खरे की आता सर्जिकल ऑपरेशन ते मोदी खरे, हे दोन्ही मोदी खरे होते. आणि त्यामुळे स्वतः मोदींना देखील असं वाटलं युद्ध मोदी गव्हर्नमेंट हॅज बीन फोर्स टू डू सर्जिकल ऑपरेशन. आणि म्हणून आपण ते हाईप किंवा त्याबद्दलचा विजयी उन्माद आपल्याकडे असता कामा नये असं माझं म्हणणं आहे. विजय चौथाईवाले, मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही या सगळ्याला उत्तर द्या, पण शेवटचा प्रश्न हा आहे विजयजी. BJPनी आपल्या सर्व प्रवक्त्यांना आणि नेत्यांना असं सांगितलं की तुम्ही उगाचच्या उगाच चेस्ट थम्पिंग करू नका. याच्यामध्ये शेखर गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार, इंडियन एक्सप्रेसचे माजी संपादक शेखर गुप्ता यांनी हे ट्विट केलेलं आहे की BJPनी आपल्या सर्व नेत्यांना आणि प्रवक्त्यांना सांगितलं की तुम्ही चेस्ट थम्पिंग करू नका आणि आपल्या विरोधकांना पाकिस्तानी म्हणू नका.
जर तुम्हाला हे हाईप योग्य वाटतं तर हे बीजेपीने आपल्या नेत्यांना का सांगितलं? नाही बघा, पहिल्यांदा मी काही वेगळे 2-3 मुद्दे टाकतो, अतिशय थोडक्यात टाकतो. एक तर मी ह्या तरुणांचं स्वागत करतो की ते आजही त्यांच्या मनात जी सहानुभूती, जी मनात एम्पथी आहे गरिबी वगैरेबद्दल, ते खरोखरच आणि त्याच्याबद्दल अभिनंदनीय आहे आणि आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. नंबर 1. दुसरा जो भाग आहे, मी मुनगेकरांबद्दल फारसा म्हणजे ऑलमोस्ट एव्हरीथिंग आय ॲग्री विथ हिम, की महात्मा गांधींच्या वधानंतर, त्यांच्या खुनानंतर, हत्येनंतर, विजयची हत्येनंतर पेढे वाटणं जसं अतिशय वाईट होतं. हत्येनंतर मी खून म्हटलं, हत्येनंतर पेढे वाटणं जेवढं वाईट होतं तेवढंच 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सिखांची हत्या करणंही तेवढंच वाईट होतं आणि कोणी ही हत्या केली हे सगळ्यांना माहीत आहे. 100%. तिसरी गोष्ट, गोवा मुक्ती संग्रामाचा जो उल्लेख झाला आणि जी कंपॅरिझन झाली ती अतिशय आक्षेपार्ह आहे आणि हे पूर्ण भारत पाकिस्तानचा जो आजचा कॉन्फ्लिक्ट आहे तो मुद्दा ट्रिव्हियलाइज करण्यासारखा आहे. कारण ती अतिशय कन्व्हेन्शनल वॉर होती. गोव्याचा आर्मी अतिशय छोटी, म्हणजे पोर्तुगीज आर्मी अतिशय छोटी होती, त्यामुळे त्या संदर्भात तो आर.के. लक्ष्मणचं कार्टून पण योग्य होतं. पण आज इथे जे दहशतवादी हमले पाकिस्तानकडून होत आहे हा डायमेन्शन तेव्हा तिथे नव्हता. आणि जी एक कंटिन्युअस वॉर पाकिस्तान आपल्यावर छेडताय त्याच्या संदर्भात ही कारवाई झाली आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे पाकिस्तान छोटा आहे हो, त्यामुळे ही कारवाई खूप छोटी आहे म्हणजे हे नाही आहे. दिस इज द पार्ट ऑफ पाकिस्तान्स एजेंडा टू कट इंडिया इन बाय 1000 वुंड्स. हे गोव्याचं मुक्तीसंग्रामात नव्हतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे गोवा मुक्तीसंग्रामाचा आणि भारत पाकिस्तान कॉन्फ्लिक्टचा कंपॅरिझन करणं ही ओव्हर सिम्प्लिफिकेशन आहे आणि हे ट्रिव्हियलायझेशन आहे या पूर्ण समस्येचं, असं मला वाटतं. तुमचा जो शेवटला प्रश्न आहे की आम्ही जबाबदार सत्ताधारी पक्ष आहोत, त्यामुळे असं एक स्टेटमेंट, अशी एक भूमिका आम्ही घेणं हे अतिशय स्वाभाविक आहे की घटना झाली, आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले, त्याबद्दल आमच्या मनात आनंद आहे आणि भारतीय सैन्याबद्दल आणि सैन्य अधिकाऱ्यांबद्दल जो आनंद आहे, जो आत्मविश्वास आपला भारताचा वाढला आहे, त्याबद्दल एक एक्सप्रेशन विदिन अ लिमिट करणं अतिशय आवश्यक आहे. पण गंगो होऊन चेस्ट थेम्पिंग करणं हे आमच्या स्वभावाला पण योग्य नाही आणि हे करणंही योग्य नाही. त्यामुळे अतिशय मर्यादित प्रतिक्रिया व्यक्त करणं हे आमच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. ठीक आहे, मला कार्यक्रम संपवायचा आहे, पण जाता जाता मला एक प्रश्न विचारण्याचा मोह होत नाही आणि हेमंत कर्णिक मी तुम्हाला विचारणार आहे. शेखर गुप्तानी हे जे ट्विट केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक कमेंट केलेली आहे आणि ती मला आता सांगायची. हे एवढंच केलेलं नाही, त्यांनी शेवटी असं म्हटलं आहे की भाजपने आपल्या नेत्यांना सांगितलं की संयम पाळा, चेस्ट संपिंग करू नका. भारतातल्या टेलिव्हिजनच्या अँकरना हे कोण सांगणार, असं त्यांनी विचारलेलं आहे. याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? कारण आपल्याकडे बहुतेक भारत पाक लढाया या तिकडे युद्धभूमीवर होतच नाही आहे, त्या टेलिव्हिजनच्या स्टुडिओत होत आहेत. म्हणजे आमचं चॅनल सोडून द्या, महाराष्ट्र वन, आम्ही साधक बाधक चर्चा करतो किंवा मराठी चॅनलवरची चर्चासुद्धा साधक बाधक असते. पण काही इंग्लिश आणि हिंदी चॅनलमध्ये तर सरळ त्या अँकर्सना जनरल, कर्नल, मेजर कोणीतरी बनवलं पाहिजे असं वाटतं. काय म्हणणं आहे तुमचं? मी तुमच्याकडे पण येतो. मला एक लहानसं, अच्छा हे चांगला प्रश्न विचारला, बरं झालं आहे. मला असं दिसतंय की आजच्या जगामध्ये भारत, पाकिस्तान, चीन, अमेरिका अशी राष्ट्र आहेत ना, त्यांच्याहूनही एक वरचढ असं एक नवीन ज्याला काय म्हणतात राष्ट्र नाही, एक निर्माण झालेलं आहे, त्याला म्हणतात मार्केट. तर ते रोग स्टेट आहे, ते मार्केट हे रोग स्टेट आहे, ते आपल्या सगळ्यांवर राज्य करत आहे. आणि मार्केट हे अक्षरशः लोकांना कटपुतळ्या बावल्या म्हणून वाटेल ते नाच करायला लावतं आहे. मग ते युद्धाचा नाच करतील, ते काय तारुण्याचा नाच करतील, ते सेक्सचा नाच करतील, ते काडीमोडाचा नाच करतील, ते नाच करतील. कारण का नाच सेल्स, लोकांना नाच बघायला आवडतो म्हणून आम्ही नाचणार. मग त्या नाचण्यासाठी निमित्त आम्ही शोधत राहणार आणि प्रत्येक वेळेला निमित्त शोधणार. मग ते आम्ही या युद्धाचा सुद्धा आम्ही तो पोरकटपणाने नाच करणार. हा पोरकटपणा आहे, पण ह्याच्या मागे मार्केट आहे. ते मार्केट खुळचट लोकांना खुळचट प्रकार करायला लावतं. पण तो मार्केट हा प्रकार अजिबात खुळचट नाही आहे. ते म्हणजे काय म्हणतात, असं म्हणजे टेलिव्हिजन अँकर्स हा जो आक्रमकपणा दाखवतायत तो TRP साठी, पैशासाठी दाखवतायत. दुसरं काय कारण आहे? तर का खरं? पण मग हे तर अतिशय वाईट आहे, किळसवाणं आहे.
जर आपण जनतेला संयम ठेवायला सांगतो तर या अँकरना सुद्धा गप्प बसायला सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. मुणगेकर नाही, सर. अगदी बरोबर. मी त्यांच्या मताशी मी सहमत आहे. प्रश्न असा आहे की शिरवाडकरांनी सर्कस नावाचा एक धडा लिहिला होता. आपण सांगणार कोण? सर्कस बघतो, येतो विजयजी तुमच्याकडे. आपण सर्कस बघतो आणि सर्कस वाघाशी जेव्हा तो विदूषक खेळत असतो आपण म्हणतो काय काम करतो, म्हणजे आपण सुरक्षित असतो. बऱ्याच अँकर्सना मी नावं घेत नाही, परंतु तुम्ही ज्यांचा आता उल्लेख करता अशा प्रकारची एक कम्युनिटी आहे अँकर्स, त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे जितकी दोन राष्ट्रांच्या सैन्यामध्ये जेवढी स्पर्धा नसते तेवढी स्पर्धा आता सुरक्षितपणे अँकर्समध्ये सुरू झालेली आहे की जसं की आपण आता जनरल आपण 2 टीव्ही चॅनल ही सैन्य झालेली आहेत आणि तेच युद्ध करतायत. आणि ते युद्ध करतात. आणि म्हणून पहिला कोण ही जी बातमी असते की नाही, पहिला कोण ही जी बातमी असते तशा प्रकारचं एक ज्वर ज्याला म्हणतात, एक टेम्परेचर म्हणतात, ताप ज्याला म्हणतात, ह्याने जर समजा उद्या मीडियानं ग्रासलं असेल तर ते देशाच्या समोरच्या प्रश्नांचं ट्रिव्हिलायझेशन करतायत, ते देशाचं फार मोठं नुकसान करतायत. आणि एकूणच राष्ट्रघटनेच्या उभारणीमध्ये एक पॉझिटिव्ह ओपिनियन, एक मॅच्युअर पब्लिक ओपिनियन, इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राईस ऑफ डेमोक्रेसी. प्रत्येक नागरिकाने सक्षम संज्ञान होणं आणि सरकारवर साधकबाधक टीका करून एक मार्गदर्शन करणं हा लोकशाहीचा अर्थ आहे. अँकरची किंवा टी व्ही माध्यम जी अशा तऱ्हेने हाईप करतात ती या समाजाचं आणि देशाचं फार मोठं नुकसान करतायत आणि त्यांनी कृपा करून सुधारावं. जनरलच्या भूमिकेतून त्यांनी लढू नये अशी माहितीनं आग्रहाची विनंती आहे. भारतीय लष्कराकडे खूप बहादूर जवान आणि जवान आहेत. जनरल्स आहेत, हां. त्यांना अशा अँकरची गरज नाही. नाही. विजयजी तुम्ही काहीतरी म्हणत होतात, काय मत तुमचं याबद्दल? नाही, मी मुणगेकरांशी सहमत आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की मार्केट कसं चालतं. मार्केट तेव्हाच चालेल की जेव्हा त्याला ऑडियन्स आहे, तेव्हा त्याला कस्टमर्स आहेत. आणि या सगळ्या जे गंगो होणारे जे अँकर्स आहेत त्यांचं आज प्राबल्य आहे. याचं कारणच असं आहे की जनतेचा एक वर्ग असा आहे की त्यांना ही भूमिका ऐकायला आवडते. जर समजा त्यांना आवडली नसती तर त्यांचं TRP कमी झालं असतं आणि त्यांनी आपली भूमिका चेंज केली असती. इवन इफ प्युअरली फ्रॉम द मार्केटिंग पर्स्पेक्टिव्ह you must say that there is an audience, there is a customer, there is a base which is looking for such a aggressive posturing. त्यामुळे तुम्ही त्यांना डिस्काउंट करू शकत नाही. दुसरं असं आहे की समाजामध्ये केवळ मवाळ व्यक्तीचे लोक किंवा केवळ जहाल व्यक्तीचे लोक असा एकमेव वर्ग असून चालत नाही. समाजात असा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका समाजात येऊन लोकांसमोर येऊन मग जनता काय तो निर्णय घेईल, आपलं मन बनवेल. त्यामुळे जेवढं आपल्या मुणगेकरांसारख्या बॅलन्स व्यक्तिमत्वाची गरज आहे तेवढीच मला असं वाटते की एखाद्या जहाल व्यक्तिमत्वाची गरज आहे, ॲज लॉंग ॲज इट इज विदिन अ डेमोक्रेटिक फ्रेमवर्क अँड इट इज अ कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क. त्यांची पण आवश्यकता आहे, मुणगेकरांची आवश्यकता आहे आणि माझ्यासारख्या मध्यम मार्गीयांची आवश्यकता आहे असं मला वाटतं. फक्त विजयभाईंनी जो मगाशी जो मार्केटचा मुद्दा केला, मार्केटशी संबंध माझा अर्थशास्त्रामध्ये 40 वर्ष आला, पण मी एकच गोष्ट अँकरसाठी सांगू इच्छितो. मार्केट हे फक्त गरजा पुरवण्याचं काम करत नाही, मार्केट हे नवीन गरजा निर्माण करतं. म्हणजे ऑडियन्सला अँकर हे त्यांची मनोवृत्ती काय आहे ही त्याला साजेशी बातमी देण्याचं काम करतं. एवढंच नाही करत ते, तशा प्रकारची मनोवृत्ती निर्माण करण्याचं काम टेलिव्हिजन आणि बाकीची माध्यमं करतात. हा त्यातला मुद्दा आहे. म्हणजे मार्केट इज नॉट रिस्पॉन्डिंग टू द नीड्स. हे सगळं मार्केट विजयभाई माझं तुमचं 100% मला एवढी मगाशी तुम्ही कॉमेंट दिलात, आज मी सुखाने झोपेन. माझं एवढंच फक्त म्हणणं आहे की मार्केट इज नॉट ओनली रिस्पॉन्डिंग टू नीड्स, मार्केट क्रिएट्स न्यू नीड्स. आणि हे न्यू नीड्स करत मार्केट गेलं, म्हणूनच गेली 200 वर्षे भांडवलशाही अव्याहतपणे टिकून आहे. भांडवलशाही युद्धाचं सुद्धा मार्केटिंग Of करते course. आणि तेच आपल्या पूर्णपणे देशात सध्या मान्य आहे. चाललेलं आहे. तुम्ही सगळ्या बघा, जगभर तेच on a होत आहे. lighter note, काय म्हणताय विजयजी? नाही, मी म्हटलं ऑन अ लाईटर नोट, मी मुणगेकरांशी एवढा सहमत पूर्वी कधीच झालो नव्हतो. पण तुम्ही विचार करा, आज आपण ज्या चॅनेलवर बसलो आहेत त्याच्या निखिल वागळेजी पण एका चॅनलमध्ये होते आणि त्यांच्या लक्षात आलं की एक विशिष्ट प्रकारचं मार्केट आहे की जे तिथे आपण केटर करू शकत नाही, म्हणून ते बाहेर आले आणि नवीन चॅनेल्स ओपन केलं. हेही फ्री मार्केटमुळेच झालं आहे. हे गोष्ट आपण लक्षात ठेवा. समाजवादी रचनेत जेव्हा केव्हा फक्त दूरदर्शन होतं तेव्हा निखिल वागळे पण आले नसते आणि आपली ही चर्चाही झाली नसती. त्यामुळे आपण वी शुड रिस्पेक्ट द मार्केट इकॉनॉमी, एवढंच मला म्हणायचं आहे. मार्केट इकॉनॉमी डिस्टॉर्शन करतं हेही आपण. त्यांना काही गोष्टी अप्रिय वाटत असतील, ही इज नॉट एबल टू टॉलरेट सम एनिवेअर. हे प्रत्येकाचा मुद्दा असतो ना.
मार्केट डिस्टॉर्शन निर्माण करतं. ठीक आहे. हां, ओके. आपण पुन्हा कधीतरी यावर चर्चा याच्यावर करू. यावर हे खूप चर्चा इंटरेस्टिंग विषय आहे. मार्केट ठीक आहे. नेमकं काय आपण करतं, या विषयावर पुन्हा मार्केट चर्चा विधायक करू. गोष्टी पण धन्यवाद. करतं, विघातक गोष्टी पण करतं. Absolutely. आणि ते म्हणतात ते एका दृष्टीने खरं आहे. आज माझ्यासारखे एकदम अँकर जे मान्य इथे आहे. टिकलेले आहेत, व्यवसाय आहेत, ते एक नवं मार्केट निर्माण झालं म्हणूनही टिकलेले आहेत. कारण त्याची चर्चा मी कधीतरी नंतर करीन. हो, त्याला मी पण आमचं येईन, हा. काहीतरी बाजार मूल्य तयार झालं म्हणून बडे उद्योगपती आम्हाला बोलवत आहेत, बरोबर, हे बरोबर. विसरता कामा नये. याची कधीतरी चर्चा करूया. स्वतंत्रपणे आज हा विषय नाही. बरोबर. शेवटी मी एक गंभीर गोष्ट तुम्हाला ऐकवणार आहे. पुन्हा एकदा जाणार आहे लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकरांकडे. आणि सगळ्या देशाला हा प्रश्न पडलाय, चंदू चव्हाणचं काय झालं. चंदू चव्हाण हा आमचा जवान आहे जो काल पाकिस्तानमध्ये LOC क्रॉस करून गेला आणि ज्याला पाकिस्ताननी पकडलेलं आहे. मी आज विचारलं लेफ्टनंट जनरल पाटणकरांना की चंदू चव्हाणचं काय होणार आहे, तो परत येईल का, काय म्हणाले ते जरा ऐका. एक सैनिक आपला तिकडे गेलेला आहे काल, तो पाकिस्तानच्या कैदेत आहे आणि सगळ्या देशाला त्याच्याविषयी चिंता वाटते. लष्कराने सांगितलं की सर्जिकल स्ट्राईकशी त्याचा काही संबंध नाही, तो LOC क्रॉस करून गेला चुकून आणि तो पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात आहे. या सैनिकाचं काय होणार ही देशापुढे चिंता आहे. तो कधी परत येणार, काय सांगाल तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. माझ्या मते हा जो सैनिक अनाहूतपणे नियंत्रण रेषेच्या पलीकडे गेला आणि त्याला पाकिस्ताननी कैद केलं, मला वाटतं पाकिस्तान त्याला परत करेल. एखाद वेळेस लगेच नाही, कारण त्यांच्याकडे सुद्धा जनतेचा क्षोभ इतका जास्त आहे आता की आत्ता ते उलट म्हणत असतील की हा नक्कीच त्या सैनिकांपैकीच एक आहे ज्यांनी आपल्या ठाण्यांवर हल्ला केला, तेव्हा याला फाशी द्या किंवा याला गोळी मारून इथेच संपवून टाका, अशा प्रकारची सुद्धा वक्तव्य चौकातनं होत असतील. म्हणून मला वाटतं पाकिस्तान काही दिवस वाट पाहिल पण त्याला परत करेल अशी माझी खात्री आहे. कारण त्याची जी माहिती होती ती तत्काळ जी हॉटलाईन आहे DGMO आणि पाकिस्तानचा DGMO आणि आपला DGMO डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स या दोघांमध्ये जो संपर्काचा हॉटलाईन जी आहे त्याच्यावर तत्काळ ही माहिती देण्यात आली. तेव्हा त्याच्यात लपवालपवी नव्हती, उलट त्याचं नाव कुठल्या युनिटचं आहे ही सगळी माहिती उघडपणे देण्यात आली आणि याची माहिती इतर देशांनाही देण्यात आली. तेव्हा पाकिस्तानला त्याला परत करण्या व्यतिरिक्त दुसरं खरं म्हणजे पर्याय नाही आहे. परंतु थोडी टाळाटाळ करणं किंवा त्याचा वापर करून आपल्याकडनं काही कन्सेशन मिळतं आहे का हे बघणं, असं ते करू शकतील. तेव्हा काही दिवस कदाचित वाट पाहायला लागेल. पण होतं काय की अशा प्रकारचे सैनिक पाकिस्तानीसुद्धा आपण पकडतो, तेव्हा कधी कधी काय होतं की तुम्ही आमचे जे 2 पकडले त्यांना परत करा, मग आम्ही याला परत करू, अशा प्रकारची बोलणी सीमेवर किंवा नियंत्रण रेषेवर अनेक वेळा होतात. तेव्हा तशाच प्रकारे ते होईल आणि हा सुखरूप परत येईल अशी मला खात्री आहे. जवान चंदू चव्हाण सुखरूप परत येईल असा विश्वास आपल्याला लेफ्टनंट जनरल VG पाटणकरांनी दिला आहे. मी त्यांचे आभार मानतो. आज पहिल्यांदाच ते महाराष्ट्रावरून आले, कदाचित मराठी टेलिव्हिजनवर सुद्धा ते पहिल्यांदा आले. अत्यंत प्रगल्भपणे त्यांनी हा विषय आपल्याला समजवला आहे. आपल्या स्टुडिओतल्या सर्व पाहुण्यांचे मुणगेकर असतील, हेमंत कर्णिक असतील, विजय चौथाईवाले असतील, आपले 2 तरुण मित्र, या सगळ्यांचे आभार. अत्यंत साधक बाधक चर्चा आपण केली आहे. शेवटी प्रश्न बघा, सर्जिकल स्ट्राईकबाबत पाकिस्तान खोटारडेपणा करत आहे का? बघा पडद्यावर 96% लोक म्हणत आहेत होय पाकिस्तान खोटारडेपणा करत आहे. पाकिस्तान खोटारडेपणा करत आहे, त्याची विश्वासार्हता कमी होत आहे. आपण थोडी प्रगल्भता दाखवून अधिक विश्वास मिळवूया, जगाचा विश्वास मिळवूया आणि पाकिस्तानला खऱ्या अर्थाने सर्व पातळीवर मागे रेटूया. कारण हुकुमशाही कधी विजयी होत नाही. इथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत रहा महाराष्ट्र.